असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय सर्वेषां स्वस्तिर्भवतु सर्वेषां शान्तिर्भवतु सर्वेषां पूर्णं भवतु सर्वेषां मङ्गलं भवतु लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। हॅलो. मोहिते सर चालू करा. ओके. सर्वांना नमस्कार. भुक्ते सर आहेत ना? म्हणजे सर आहेत ना? भुक्ते सर आलेत ना? जॉईन झालेत ना? मधुजी? हो सर आले. मोहिते साहेब आहेत पण म्यूट. ओके, नो इश्यू. बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया महाराष्ट्रच्या वतीने 27 मार्च 2021 ला अंडरस्टँडिंग UDCPR हा एक वेबिनार आयोजित केला होता आणि त्यामध्ये आपण टेक्निकल वर्कशॉप टाईप ते संपूर्ण झालं होतं. त्यामुळे चॅप्टर 1 पासून ते चॅप्टर 12 पर्यंतचे 3 सेशन मध्ये माननीय नागनवरे साहेबांनी वेळ दिला होता, माननीय अविनाश पाटील साहेबांनी वेळ दिला होता आणि माननीय प्रकाश भुक्ते साहेबांनी वेळ दिला होता. परंतु ते अंडरस्टँडिंग UDCPR हा एक टेक्निकल सेशन झाला आणि त्याच्यानंतर क्वेश्चन अँड आन्सरिंगला कमी वेळ मिळाला किंवा ज्यांना लाईव्ह क्वेश्चन्स विचारायचे होते तेवढ्यांनी तेच लोक विचारू शकले. मीनवाईल त्याच वेळेस गुगल फॉर्म्सद्वारे जवळपास 30 प्रश्न आले होते आणि त्याच्यानंतर सुद्धा आता सुद्धा आज दुपारीपर्यंत भरपूर प्रश्न येत आहेत गुगल फॉर्म्सद्वारे किंवा ईमेलद्वारे. अशा प्रश्नांची संख्या साधारणतः 50 ते 60 आहे आणि त्याच्यानंतर आम्ही माननीय भुक्ते सरांना फोन केला होता की आम्ही असं एक PDF केलं आहे की जे रिपीटेड क्वेश्चन्स वगळलेत आणि थोडेसे सिमिलर जरी असले तरी ते घेऊन तुम्हाला आम्ही एक PDF करतो आणि त्याच्यावरती आन्सरीज द्याव्यात असं त्यांना रिक्वेस्ट केली असता ते म्हटले की एक थोडासा मी अजून जास्त वेळ देईल पण एक परत एकदा वेबिनार घेऊ आणि फेस टू फेस आपण त्या प्रश्नांची उत्तर त्या व्यावसायिकांना देऊया. तर अशा तऱ्हेने एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड घेऊन म्हणजे गव्हर्नमेंट ऑफिसर्स काम करतात त्या डिपार्टमेंट नेहमीच पॉझिटिव्हली पुढे जात असतं किंवा आपल्या स्टेटला पुढे नेत असतं. तर अशाच पॉझिटिव्ह ॲटिट्यूडचे माननीय प्रकाश भुक्ते साहेब यांचं मी या वेबिनारच्या निमित्तानं स्वागत करतो आणि टू बी कंटिन्यूड हा असल्यामुळे मी आता माझे चेअरमन भरत वाघ साहेबांना विनंती केली की आपण वेलकम स्पीच आणि प्रस्तावना असं करूयात का ते म्हटले नको, आवश्यकता नाही, कमीत कमी वेळेत आपण पुढे जाऊयात. म्हणजे की हा पाठीमागच्या वेबिनारचाच हा कन्क्लुजन सेरेमनी कन्क्लुजन पार्ट असल्यासारखं आपण याला कंटिन्यूअस करूया. तरी सुद्धा मी माझं कर्तव्य समजतो की आजच्या या वेबिनारसाठी आपले नॅशनल सेक्रेटरी नागवेकर साहेब, व्हाईस प्रेसिडेंट श्री आनंद परमार साहेब, त्याच्यानंतर ज्ञान मदानी साहेब आणि मुंबई सेंटरचे रिजवानी साहेब यांच्या बरोबरच आज मला जेवढे दिसले सिनियर्स त्यात माननीय आपले पास्ट चेअरमन देवकर साहेब यांचं मी स्वागत करतो. वेळोवेळी जशी नावं दिसतील तसे स्वागत करतो आणि पुन्हा एकदा वेळ दिल्याबद्दल बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया महाराष्ट्राच्या वतीने माननीय भुक्ते सरांचं मी परत एकदा आभार मानतो. सर हा थोडंसं लगेचच आपण किंवा डायरेक्टली क्वेश्चन अँड आन्सरच्या पार्टला आपण सुरुवात करूया, चालेल सर? चला, सर्वांना नमस्कार माझ्याकडून. हा नमस्कार. सगळे म्यूट वरती म्यूटवर सर. नमस्कार. नमस्कार. हा, सर्वात पहिल्यांदा मी एक प्रश्न घेतो. 4 प्रश्न दिलेले आहेत. आमचे बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे ट्रस्टी आहेत जवाहर मुता साहेब, ते अहमदनगरचे आहेत. तर त्यांचा पहिला प्रश्न असा आहे की व्हॉट इज द एक्झॅक्ट डेफिनेशन ऑफ द टर्म रेसिडेन्शियल विथ मिक्स्ड यूज?
रेसिडेन्शियल विथ मिक्स यूज. Mixed. डेफिनेशन म्हणजे रेसिडेन्शियल साठी यू कॅन नाव डू एनी मिक्स यूज लाईक कमर्शियल, हॉस्पिटल or any other use with residential. That is called residential with mixed use. Because Okay. in R2 zone, now we have allowed any type of mixing without restriction of area and without restriction on floor. Floor wise. Okay, sir. म्हणजे आता next आपल्याला question. फ्लोअरचं पण नाही, आपण काही पण मिक्स करू शकणार, ऑफिसेस करू शकणार, शॉप्स खाली राहतील, पहिल्या फ्लोअरला शॉप राहतील, दुसऱ्या फ्लोअरला ऑफिसेस राहतील, बाजूला हॉस्पिटल राहील त्याच्याच लगत, आणि वरच्या फ्लोअरला रेसिडेन्शियल राहील, नाही राहील, कोणत्याही प्रकारचा मिक्सिंग आपण अलाउ केलेला आहे. जेव्हा आपण म्हणतो रेसिडेन्शियल विथ मिक्स यूज, तर रेसिडेन्शियल अलॉंग विथ एनी ऑफ द यूज, Commercial. Okay. कमर्शियल और हॉस्पिटल, व्हॉट एव्हर इट मे बी, पब्लिक सेमी पब्लिक, मिक्सिंग इज Okay. अलाउड. त्याच्यासोबतचा जो यूज आहे त्याला आपण रेसिडेन्शियल विथ मिक्स यूज म्हटलेला आहे. Okay, sir. Thank you. Next question होता, in affordable housing, it is mentioned that 5% of area is allowed for commercial use. Then which margin shall be considered, either margin for residential building or margin for commercial building? आता आपण Affordable housing. अम्युनिटी Okay. स्पेसचा विषय बोलताय ना आपण. No, affordable housing, it is mentioned that 5% of area is allowed for commercial use. हा, तर कमर्शियल तुमचा इंडिपेंडंट तुम्ही कमर्शियल असलाल तर तुम्हाला 6D टेबल आहे आपला, 6D आणि 6E टेबल आहे. तर त्या 6E मध्ये जर आपण कमर्शियल कॅटेगरी जात असू, स्पेशल बिल्डिंग, तर त्या टेबल मधल्या मार्जिन्स लागतील आपल्याला, आणि छोट्या प्रमाणात असेल तर 6D टेबल मधल्या मार्जिन्स लागतील. 5% area is allowed. Okay, sir. हो हो. मग त्यालाच अनुषंगिक दुसरा प्रश्न त्यांचा नाही, असा आहे, हा, म्हणजे कसं असतं की आता याला 2 कॅटेगरीज झाल्या. आपण कमर्शियल 5% अलाव म्हटलं आहे, आता आपण कमर्शियल कशा प्रकारे करता, एकाच इमारतीमध्ये शॉपलाईन खाली करता की इंडिपेंडंट कमर्शियल बिल्डिंग आपण तयार करता. 5% कमर्शियल बिल्डिंग पण तयार होऊ शकते. तर ज्या ठिकाणी आपण फक्त शॉपलाईन तयार करत असाल खाली, तर त्याला रेसिडेन्शियलला ज्या मार्जिन्स लागू आहे टेबल नंबर 6D मध्ये ज्या दिलेल्या आहेत त्या मार्जिन्स लागू होणार. आपण पूर्ण कमर्शियल करत असाल तर 6C टेबल आहे चॅप्टर 6 मध्ये, त्याला जेव्हा मार्जिन दिलाय त्या मार्जिन्स लागू होतील. ओके सर. नेक्स्ट, ऍज पर टेबल 6G फॉर FSI, as per table for 6G for FSI, additional FSI on payment of premium, maximum permissible TDR, and for ancillary TDR, how much amount of premium to pay on ready reckoner value, and how much percent of each category of FSI? बघा, आपल्याला 6G टेबल जो दिलेला आहे ना, त्या 6D मध्ये कॉर्पोरेशन, अदर दॅन कॉर्पोरेशन ह्या 2 कॅटेगरी आहेत. नंतर कंजेस्टेड यासाठी टेबल आहे, त्याच्यामध्ये सुद्धा 2 कॅटेगरी आहे. आता फॉर एक्झाम्पल आपण नॉन कंजेस्टेड एरियाचा 6G टेबल घेतला तर 30 मीटरच्या वरती, एक्झाम्पल आपण घेऊया, 30 मीटरच्या वरती आपल्याला बेसिक FSI कॉर्पोरेशन मध्ये 1.1 मिळतो, प्रीमियम FSI 0.5 मिळतो आणि TDR 1.4 मिळतो. असं मिळून टोटल पोटेन्शियल आपल्याला 3 मिळतं. आता 0.5 हा जो आहे FSI ऑन पेमेंट ऑफ प्रीमियम, याला वर्डिंग जे आहे FSI ऑन पेमेंट ऑफ प्रीमियम. ऍडिशनल FSI हे जे वर्डिंग आहे हे चॅप्टर 7 मध्ये येतं, त्याला वेगळा कॉन्टेक्स्ट आहे. हा जो FSI ऑन पेमेंट ऑफ प्रीमियम आहे हा 35% प्रीमियमनी आपल्याला अलाउ आहे, रेडी रेकनरच्या 35%. रोड विडचा विषय नाही, 30 मीटर काय जे असेल ते. हा, त्याच्या खाली असेल तर मग स्टेपिंग आहे. 24 मीटरला, 24 ते 30 मीटरला टोटल FSI पोटेन्शियल 2.75 आहे. 15 मीटर आणि 24 मीटर पर्यंत 2.5 आहे. असं स्टेप बाय स्टेप स्टेपिंग FSI आहे. ओके सर, थँक्यू. पण प्रीमियम FSI सर्व ठिकाणी, सर्व रस्त्यावरती 9 मीटरच्या वरती 0.5 आहे कॉर्पोरेशन क्षेत्रासाठी. Okay, sir. As per UDCPR, fire NOC previously required for the building of height more than 15 meters. Now it is required for building of height more than 24 meters. But our question is that the higher height will be considered from which level?
ground level or the height excluding parking? It is from ground level, that is average ground level, because it is a matter concerned with the fire safety. Therefore, height is to be measured from the ground level only. The exemption of parking spaces from measurement of height is for calculation of side and rear marginal distances only. Okay, sir. Next, for road widening, shall we get additional TDR other than additional FSI, maximum permissible TDR and for ancillary TDR? आता मी एक्झाम्पल सांगतो तुम्हाला की तुमचं इफ युअर लँड इज अफेक्टेड बाय रोड वायडनिंग और न्यू डीपी रोड, ओके, तो व्हाट एवर इज लँड अफेक्टेड यू विल बी गेटिंग TDR or in situ FSI. If you want to use that FSI on the same land, then you will be getting the FSI of that surrender land twice of the quantum of land surrender, twice of the quantum. Now this can be utilized, this can be taken away by way of TDR, or this can be utilized on the remaining land. But this utilization shall be subject to maximum potential. As I already told, on the 30-meter road is maximum potential is 3. So you have to accommodate this in situ FSI within that potential of 3. You are also entitled for ancillary FSI over and above FSI, over and above quantum of in situ FSI you are getting on the strip of land surrendered to the authority. मधुजी, मोता साहेब आहेत का? मोता साहेब आहेत का सेमिनार मध्ये? मधुजी जवाहर मोता साहेब असतील तर अनम्यूट करा आणि तिथंच क्वेश्चन काय असेल ते क्वेरी साहेबांची डायरेक्टली. ठीक आहे. आणि त्यांचा शेवटचा प्रश्न आहे, साइड मार्जिन ऑफ बिल्डिंग रिक्वायर्ड H/5 फॉर्म्युला कन्सिडरिंग फॉर ग्राउंड ओनली इफ वी हॅव प्रोजेक्टेड बिल्डिंग 1 meter ईस्ट साइड अबोव पार्किंग लेवल, allowed it or not? No. Now there is a difference. If your building is not a special building, that means building is not more than 24 meter height in case of residential building, then you can have balconies on first floor which can be enclosed. But your building, if your building is special building, that is more than 24 meter height in case of residential building, then you are not allowed to have balconies on first floor. You are allowed to have balconies from second floor. So you can enclose balcony from second floor and above in case of special building. ओके सर, थँक्यू. Is it clear? मोता साहेब नाही येत ना? नाही मोता नाही साहेब नाही येत ना? नाही नाही. ठीक आहे. ओके ओके सर. आमचे एक बारामतीचे माजी चेअरमन आहेत दीपक काटे, त्यांचा एक प्रश्न आहे साहेब. नवीन मंजूर एकत्रीकृत UDCPR नियमावलीनुसार BPMS कॉम्प्युटर प्रणालीद्वारे परवानगी देण्याबाबतचे सदरचे सॉफ्टवेअर पूर्ण विकसित झाले नसताना काढलेला आदेश दिनांक 5/5/21 स्थगित करण्याविषयीचे विषय आहे काय? म्हणजे की अजून सॉफ्टवेअर पूर्ण विकसित झाले नसताना तो लागू करण्याविषयीचा त्यांचा प्रश्न. याच्या बाबतीत मी उत्तर देऊ शकणार नाही, कारण मी सध्या शासन सेवेत नाही आहे. त्यामुळे आपल्याला हा प्रश्न शासनाच्या प्रतिनिधीकडेच उपस्थित करावा लागेल. ओके सर. याच्यानंतर एक औरंगाबादचे मिलिंद वाडेकर साहेब आहेत, तर त्यांनी क्लॉज नंबर 3.3.2 C पेज नंबर 46 and 47 वरचा, इट इज व्हेरी इम्पॉसिबल टू प्रोव्हाइड अन इंटरनल रोड ऑफ 7.5 meters and then 3 meters margin in small group housing project only in road house or in row house project. त्यांचं ते इंटरनल रोडचे आहेत 7.5 मीटरचे, तर 3 मीटर मार्जिन सोडून जर ग्रुप हाऊसिंग असेल तर ते फिजिबल होत नाही असं त्यांनी ड्रॉइंग सेट पाठवलेलं आहे. मी आपल्याला ते फॉरवर्ड करतो. परंतु हा प्रश्न कुठेही आतापर्यंत कोणी उपस्थित केला नाही. ग्रुप हाऊसिंगला आपण ज्या रोड विथ दिल्या, छोट्या केल्या रोड विथ, आणि फ्रंट मार्जिन आपण ते ठेवा म्हटलेलं आहे त्यांना,
आणि बाकी कोणती बंधनं ठेवली नाही. तर त्यात अडचण यायला नको, परंतु तरी अडचण असेल तर जस्ट मला पाठवा तुम्ही, मी बघतो. हा, त्यांनी एक ड्रॉइंग सुद्धा दिले, मेल केलेलं आहे. मी हे संपल्यानंतर ड्रॉइंग आणि त्यांचे पर्टिक्युलर क्वेश्चन तुम्हाला मेल करतो साहेब. चालेल चालेल. ओके. याच्यानंतर आता एक प्रश्न आहेत की सिमिलर टाईपचे सुद्धा येऊ शकतात सर ह्याच्यात, फक्त रिपीटेड होणार नाहीत. आमचे प्रदीप गांधी आहेत, चेअरमन रायगड सेंटरचे. त्यांचे एक 2-3 प्रश्न आहेत. त्यांचा प्रश्न असा आहे की लो रिस्क कॅटेगरी आणि मॉडरेट रिस्क कॅटेगरी म्हणजे 150 स्क्वेअर मीटर आणि 300 स्क्वेअर मीटरला जे आर्किटेक्टला अधिकार दिले, तर ते रजिस्टर सिव्हिल इंजिनियरला आहेत का रुरल एरियासाठी ह्याचे? हे बघा, त्यामध्ये काय म्हटलंय आपण की 150 स्क्वेअर मीटरला आर्किटेक्टला अधिकार आहे अशातला भाग नाही आहे. 150 स्क्वेअर मीटर पर्यंतचे जे प्लॉट आहे त्या प्लॉट वरती फक्त लाईन प्लॅन करून द्यायचा आहे त्या ओनरला, आतले डिटेल्स पण दाखवायचे नाही. आणि तो लाईन प्लॅनचा नकाशा अलॉंग विथ ऑल पेमेंट ऑफ फीज त्या ओनरनी अथॉरिटीकडे सबमिट करायचा आहे आणि अथॉरिटीची अक्नॉलेजमेंट घ्यायची आहे. ती अक्नॉलेजमेंट हीच परवानगी म्हणून गृहीत धरल्या जाईल असं आपलं 150 स्क्वेअर मीटर पर्यंतच्या प्लॉटसाठी रेग्युलेशन आहे. 150च्या वरती आणि 300 स्क्वेअर मीटरच्या प्लॉटसाठी आपण असं म्हटलेलं आहे की प्लॅन हा जो काही लायसन्स इंजिनियर आहे किंवा आर्किटेक्ट आहे, जो काही असेल, जे आपल्या UDCPR मध्ये ज्यांना ज्यांना कॉम्पिटन्सी आपण दिलेली आहे, जे जे रजिस्ट्रेशन करतील आणि ज्यांना ज्यांना ग्राउंड प्लस 1 किंवा 2 फ्लोअरचे प्लॅन काढायला आणि सबमिट करायला अनुमती आहे, त्या कोणीही प्लॅन तो सबमिट करू शकतात अथॉरिटीकडे. आणि त्यांनी सर्टिफिकेट द्यायचं आहे की मी हा UDCPR प्रमाणे प्लॅन तयार केलेला आहे. असं सर्टिफिकेट दिल्यानंतर तो त्या प्लॅनची अथॉरिटीने कोणती स्क्रुटिनी करायची नाही आहे आणि त्या सर्टिफिकेटच्या आधारावर अथॉरिटीने परवानगी द्यायची आहे. त्यामुळे नुसते आर्किटेक्टच एंटायटल नाही आहे. UDCPR प्रमाणे जो कोणी रजिस्टर टेक्निकल पर्सन आहे त्या सर्वांनाच हे अधिकार प्राप्त आहेत. ओके सर, थँक्यू. त्यांचा दुसरा प्रश्न किंवा एक सूचना माझा आहे ते, तर प्रत्येक वेळेस ते ADTP ऑफिसला जाणं किंवा तिथले करस्पॉन्डन्स ठेवणं त्यांना ते म्हणजे सर्वांनाच ते तितकंसं सोयीस्कर ठरत नाही. तर त्यांचं असं म्हणणं आहे की असं काय UDCPR किंवा आपल्या अथॉरिटीकडे नियोजन आहे का की प्रत्येक SDO ऑफिसला किंवा डेप्युटी कलेक्टर ऑफिसला आठवड्यातील 2 दिवस सहाय्यक नगर रचनाकार अवेलेबिलिटी होऊ शकते का, असं काय प्रस्तावित आहे का? त्यात तसं काही दिसत नाही आणि तसं काही शक्य पण नाही, कारण लोक एवढे बिझी असतात, त्यांच्या ऑफिसमध्ये ते भेटले तरच तरी पण पुष्कळ आहे असं मला वाटतं. हा, त्यांचं अजून एक असं म्हणणं आहे की नगर पंचायत एरियामध्ये TDR फॅसिलिटी अवेलेबल आहे का? नगरपंचायत एरियामध्ये आणि नगरपालिका क्षेत्रामध्ये TDR ची फॅसिलिटी आहे. आता कसं आहे की जिथे डेव्हलपमेंट प्लॅन झालाच नसेल नगरपालिका क्षेत्रामध्ये, त्या ठिकाणी मग आपल्याला TDR जनरेट होणार नाही, कारण मॅक्झिमम TDR रिझर्वेशन मग जनरेट होतो, तो तिथे जनरेट होणार नाही. परंतु रिजनल प्लॅनचे काही प्रस्ताव तिथे असेल तर त्यातून जनरेट होईल. थोडक्यात उपलब्धता काय होईल TDRचा हा भाग वेगळा, परंतु TDRचं रेग्युलेशन हे नगरपंचायत क्षेत्राला सुद्धा लागू आहे. ओके, थँक्यू सर. नंतर एक इचलकरंजीचे जैन साहेब आहेत आणि अहमदनगरचे हरीश नायर, यांचे क्वेश्चन जरा पूर्ण कळालेले नाही. बारामतीचे सुरेंद्र भोयटे साहेब आहेत, तर त्यांचा असा प्रश्न आहे की प्लीज एलॅबोरेट द अँसिलरी एपीएसआय अँड मॅक्सिमम पोटेन्शियल एपीएसआय. थोडंसं अँसिलरी एपीएसआय आणि मॅक्सिमम पोटेन्शियल एपीएसआय थोडंसं विस्तृतपणे सांगावं असं त्यांची प्रश्न आहे. पूर्वी आपल्याला माहिती आहे की जिथे प्रादेशिक योजनाचं क्षेत्र होतं किंवा नगरपालिकाचं क्षेत्र होतं, त्या ठिकाणी काही फ्री ऑफ एपीएसआयची आयटम होती, पण ती कमी प्रमाणात होती. परंतु जिथे महानगरपालिका क्षेत्र आहे त्या ठिकाणी फ्री ऑफ एपीएसआयचे आयटम जसे स्टेअरकेस, बाल्कनीज, लिफ्ट, पॅसेजेस
या गोष्टी या फी ऑफ एफएसआय आयटम मध्ये इन्क्लूड व्हायच्या. डबल आय टेरेसेस पण इन्क्लूड व्हायचे. आता या नवीन कॉन्सेप्टमध्ये सर्व गोष्टी ह्या फी ऑफ एफएसआय मधून आता काढून टाकण्यात आलेल्या आहे. म्हणजे सर्व गोष्टी या टी लाईन मध्ये अंतर्भूत होणार आहेत. तर टी लाईन मध्ये अंतर्भूत होणाऱ्या सर्व एफएसआय मध्ये गणल्या जाणार आहे. मग पूर्वी तर आपल्याला फ्री मध्ये मिळत होतं, फ्री ऑफ एफएसआय मिळत होतं. तर त्याला कॉम्पेन्सेट करण्यासाठी एक नवीन एफएसआयचा कॉन्सेप्ट आणण्यात आलेला आहे, ज्याला आपण अँसिलरी एफएसआय असं म्हणतो. हा अँसिलरी एफएसआय जो आहे तो रेसिडेन्शियल पर्पज साठी आपली इमारत असेल तर बेसिक एफएसआय किंवा प्रीमियम एफएसआय जो काही आपण वापरू किंवा टीडीआर आपण जो काही वापरू, जितका वापरू त्याच्या 60% प्रमाणामध्ये हा अँसिलरी एफएसआय अलाव होणार आहे. आणि याला प्रीमियम आणि नॉमिनल 10% हा प्रीमियम लावण्यात आलेला आहे. हा अँसिलरी एफएसआय आपल्या इच्छेप्रमाणे म्हणजे 60%च घ्यायला पाहिजे आपण, तो असं नाही, 55%, 50% घेऊ शकता, जेवढं आपल्याला लागेल तेवढा घेऊ शकता. आणि जो काही आपण बेस एफएसआय कंझ्युम कराल, 1.1 कंझ्युम केला त्यावरती आपल्याला 60% मिळेल. आपण समजा 0.1च प्रीमियम घेतला तर त्यावरती आपल्याला 60% मिळेल. टीडीआर आपण 0.1 0.2 घेतला तर त्यावरती आपल्याला 60% मिळेल. हा 60% रेसिडेन्शियल पर्पज साठी आपली इमारत असेल तर 60% आहे. अदर दॅन रेसिडेन्शियल पर्पज असेल म्हणजे एज्युकेशन असेल, इंडस्ट्री असेल, कमर्शियल असेल, पब्लिक सेमी पब्लिक असेल तर हे 60%चं क्वांटम जे आहे ते 80% अलाउ होणार आहे. मला वाटते ओके सर. अँसिलरीचा कॉन्सेप्ट क्लिअर झाला. भोईटे साहेब आहेत का ऑनलाईन? ऑनलाईन आहेत भोईटे साहेब मधुजी? सुरेंद्र भोईटे, बारामती सेंटरचे. नाही. ओके, नंतर हँड रेस मध्ये येतील कदाचित ते. सर याच्यानंतर एक डिझाईन कौन्सिल वसई यांच्याकडून मनोज शर्मा आर्किटेक्ट आहेत, त्यांचे प्रश्न आहेत 2. रेग्युलेशन, हा त्याचं पूर्ण अगोदर हे देखो. रेग्युलेशन नंबर 7.4.1 says if the existing authorized is less than max building potential as mentioned in regulation 6.1 to 6.3, the society may avail additional FSI up to maximum potential through premium or TDR. Question is, regulation 6.1/6.2 consists of specific basis premium, TDR and ancillary components. Is it that for a redevelopment case, a client can avail all the components including basic FSI? त्यांचा प्रश्न जो आहे 6.3. सर आवाज गेलो सर, मधुजी आवाज. अरे हा ते म्यूट झाले. मुक्ते साहेब आपण म्यूट झालेला. हॅलो, आवाज येतोय? येते. हा सर येतोय. रेग्युलेशन ऑफ 6.1/6.3. म्युटेड. आवाज येतोय आता? आवाज येतोय? हो. त्यांचा जो प्रश्न आहे ना, त्यांचा जो येतोय, त्यांचा प्रश्न जो आहे तो म्हाडा, महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट बोर्डच्या ज्या इमारती आहेत किंवा जे लेआउट्स केलेले आहेत त्याचे जे रिडेव्हलपमेंटचा विषय आहे त्याच्या बाबतीत आहे. त्यासाठी नियमामध्ये एक्स्ट्रा FSI 2.5 पर्यंत अलाव केलेला आहे, जो भविष्यात कदाचित 3 होईल, कारण त्याबाबत सुद्धा नोटिफिकेशन शासनाने काढलेलं आहे. आता यामध्ये अरेंजमेंट ऑफ FSI वेगळा आहे, त्याला प्रीमियम आणि TDR लागू नाही. म्हणजे आपण जेवढे एक्झिस्टिंग घरं आहेत त्या घरांना पुन्हा आपल्याला बांधून द्यायचं आहे. जे काही डेव्हलपर बांधून देणार त्याला त्या लँड रेट आणि कन्स्ट्रक्शन रेटचा जो रेशो आहे त्याच्याप्रमाणे त्याला इन्सेंटिव्ह मिळणार आहे. आणि असा इन्सेंटिव्ह मिळून जो काही FSI होणार आहे तो जर FSI 2.5 पेक्षा कमी असेल
तर मधला FSI हा त्याला अवेल होणार आहे, ज्याचं शेअरिंग बिटवीन म्हाडा आणि डेव्हलपर असं शेअरिंग राहणार आहे. तर त्यामुळे त्या ठिकाणी प्रीमियम किंवा TDR ह्या गोष्टी लागू होत नाही. तो ऑल टुगेदर वेगळा रेग्युलेशन आहे. ओके सर. त्यांचा दुसरा प्रश्न असा आहे, द एंटायर बॅलन्स पोटेन्शियल इज डायरेक्टेड टू बी availed through premium and or TDR, which means basic and ancillary FSI can't be availed in a redevelopment case. Same redevelopment cases. रिडेव्हलपमेंट केसेस तिथे अरेंजमेंट ऑफ FSI हा वेगळाच आहे. म्हणजे त्या जो काही मला समजा आता 1000 स्क्वेअर मीटरचं एक्झिस्टिंग फ्लॅटचं बांधकाम आहे, त्यांना मला 1000 स्क्वेअर मीटर बांधून द्यायचं आहे नवीन फ्लॅट, जे लोक आहेत जिथे राहणारे लोक होते त्यांना. आता ते 1000 बांधून देण्यासाठी मला जो काही फॉर्म्युलाज आहेत त्याप्रमाणे मला जर समजा 2.5 इन्सेंटिव्ह असेल, तर मला फ्री सेलसाठी त्या 1000 वरती 2500 स्क्वेअर मीटर फ्री सेल इन्सेंटिव्ह मिळेल. म्हणजे 3500 मला मिळेल. तिथं बेस FSIचा संबंधच नाही. ते अरेंजमेंट जी आहे FSIची ती वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती आहे. त्यामुळे त्या ठिकाणी बेस FSI, प्रीमियम FSI किंवा TDR या गोष्टीचा संबंध येत नाही. फक्त अँसिलरी FSI त्या ठिकाणी सुद्धा लागू आहे. म्हणजे आपल्याला 1000 बांधून द्यायचा आहे आणि आपल्याला 2500 त्याच्यावर इन्सेंटिव्ह मिळणार आहे, तर आपल्याला अँसिलरी FSI सुद्धा त्यावरती मिळणार आहे. Resident 0.6. ओके सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे हिमेश गुप्ता अँड असोसिएट्स मुंबई. G2 झोन, नो ऍक्टिव्हिटीज फॉर इंडस्ट्रीज हॅज बीन स्पेसिफाईड. द सेम वॉज परमिसिबल अर्ली इन द MMRDA DCR. कुठल्या बाबतीत आहे? G2 झोन बाबत यावेळेस आलेलं नाही. इंडस्ट्रियल अलाउ केलेलं नाही आहे. तुम्ही याच्या बाबतीत एक रिप्रेझेंटेशन गव्हर्नमेंटला केलं तर जास्त चांगलं राहील, स्पेसिफिकली इंडस्ट्रियल अलाउ करण्यासाठी. ओके सर. हा, एक पुण्याचे राहुल कुमार आहेत, व्हाईट वॉटर आर्किटेक्ट म्हणून. तर क्लॅरिफिकेशन निडेड बिटवीन एरिया इन्क्लुजन अँड इन्क्लुजन एक्सक्लुजन. कोणत्या एरियाचे इन्क्लुजन किंवा एक्सक्लुजन पाहिजे त्यांना? त्यांनी मला वाटते त्यांचा जो प्रश्न आहे त्यांच्या प्रश्नावरून मला जे समजलं, तर ते पुन्हा FSI मधून कोणत्या गोष्टी अंतर्भूत होत नाही, होतात असा त्यांचा प्रश्न असेल. तर FSI मध्ये आता सर्व गोष्टी इन्क्लूड होतात, ज्या काही बांधकाम आपण करतो, बाल्कनी म्हणा किंवा डबल हाईट टेरेसेस म्हणा, P लाईन मध्ये सर्व येणार. फक्त स्टेअरकेसची मिड लँडिंग जी आहे ती FSI मध्ये इन्क्लूड नाही आहे, ती एक्झम्प्ट आहे. बाकी सर्व गोष्टी FSI मध्ये इन्क्लूड आहेत. ओके सर, थँक्यू. रणधीर मोहिते साहेब. संजय मालू अँड असोसिएट्स मुंबई. हा बोला बोला. हा, सॉरी सर, तुम्ही बोला. बोला. हे असंच कंटिन्यू करू ना, क्वेश्चन आन्सर नंतर घेऊ ना. संजय मालू अँड असोसिएट्स आहेत मुंबईचे. प्रोजेक्ट ऑलरेडी अप्रूव्ड अँड कन्स्ट्रक्शन इज इन प्रोसेस. This type of case, can developer claim full ancillary FSI area if they are ready to include already free of FSI in ancillary FSI area and ready to pay premium of 10% as per UDCPR? टोटल स्कीम जी आहे, टोटल स्कीम पुन्हा नवीन UDCPR प्रमाणे आपल्याला रिवाइज करण्याचा ऑप्शन अवेलेबल आहे. त्या केसमध्ये संपूर्ण कॅल्क्युलेशन हे नवीन UDCPR प्रमाणे होईल. त्यामध्ये आपल्याला सर्व अँसिलरी सुद्धा मिळेल. ओके सर. नेक्स्ट क्वेश्चन त्यांचाच आहे. इन टेबल 10A, ग्रीन झोन FSI फॉर G झोन इज 0.30. Is it possible for developer to get one FSI for EWS LIG housing in agriculture zone as per regulation number 7.71? Want to understand which regulations will be prevail and which will be superseded. Kindly clarify that. त्या वसई विरारच्या DP मध्ये जे काही ग्रीन झोन आहे त्यामध्ये ज्या काही गोष्टी होत्या त्याप्रमाणे ते रेग्युलेशन त्या ठिकाणी आलेलं आहे. आता त्या व्यतिरिक्त इतर गोष्टी ज्या UDCPR मधल्या आहे की नाही,
आहे त्या अलाव होतील की नाही याबाबत थोडीशी संभ्रमता आहे. ते याबाबत कदाचित गव्हर्नमेंट कडून क्लॅरिफिकेशन इश्यू होईल किंवा आपल्या लेवलवरून करू एखादं रिप्रेझेंटेशन गव्हर्नमेंटला जाऊ द्यायचं जेणेकरून याच्यामध्ये क्लॅरिटी येईल. ओके सर. नवकार आर्किटेक्ट्स, मीरा रोड, मुंबई. For a building received OC, can the building revised as per new regulations? Revised Chapter- ओके सर. हा. चॅप्टर 2 मध्ये सेव्हिंग क्लॉजचा शेवटचा क्लॉज आहे की ज्या ठिकाणी ओसी मिळाली असेल त्या ठिकाणी सुद्धा आपण रिव्हिजन करू शकता, प्रोव्हायडेड रेरा ऍक्ट नुसार आपल्या रिव्हिजनला कोणताही प्रतिबंध असू नये, एवढंच त्यामध्ये नमूद आहे. Okay. Reverse projection was allowed up to 1.20 meters on roadside of plot in MBMC. Is the same still allowed? नो, रिव्हर्स प्रोजेक्शनचा आपल्या याच्यामध्ये उल्लेख नाही आहे. फक्त बाल्कनी आणि बाल्कनी एन्क्लोजिंग, डबल टेरेसेस या गोष्टीचा उल्लेख आहे. त्या गोष्टी आपल्याला त्या मर्यादित करता येतील. Okay, sir. With increased parking requirements, podium is allowed after 6 meters clear margin from plot. Will any relaxation will be allowed for small plots where podium is not possible? Relaxation in terms of margin as well as parking. आता 6 मीटर जे आहे ते स्पेशल बिल्डिंगच्या साठी 6 मीटर सोडून म्हटलेलं आहे बहुतेक. त्यामुळे नॉन स्पेशल साठी काही क्लॅरिफिकेशन आले तर आपण वाट बघूया. Okay, sir. It is mentioned in UDCPR, the relocation of RG is not allowed after 4 years from first CC, but due to increased building potential in UDCPR, relocation of RG is necessary, so build properly and according to regulations. Will there be any revisions of in new GR? Unmute. Madhuji. साहेब Okay, sir. फक्त अनम्यूट करायला लागेल त्यांना. आवाज येतोय? आता येते. हा, चार सर. 4 वर्षाचं जे ओपन स्पेसच्या बाबत रेग्युलेशन आहे त्यामध्ये प्लॉटेड लेआउट साठी ते लागू आहे. इन केस ऑफ प्लॉटेड लेआउट डेव्हलपमेंट अँड रिव्हिजन ऑफ प्लॉटेड लेआउट, ते ग्रुप हाऊसिंग किंवा बाकी गोष्टीसाठी लागू नाही आहे. त्याही ठिकाणी आपण असं नमूद केलेलं आहे की 4 वर्षानंतर फर्स्ट सँक्शन नंतर 4 वर्षानंतर जर रिव्हिजनला आला तर ऑर्डिनरीली करू नये. एखादी एक्सेप्शन केस असली, जसं रस्ता जात असला डीपी रोडचा आणि त्यामुळे आपल्याला लेआउट बदलवणं भाग असलं तर त्या ठिकाणी ते अलाव होऊ शकते. दुसरी कंडिशन अशी पण आहे की आपण संपूर्ण प्लॉट विकले नसतील, त्यामधले प्लॉट विकले नसतील तरी आपल्याला रिव्हिजन ही अलाव होते ओपन स्पेसची. बट दिस इज अप्लिकेबल टू प्लॉटेड लेआउट, इट इज नॉट अप्लिकेबल टू ग्रुप हाऊसिंग. Okay, sir. Due to different need of societies, city, specific regulations are be available option. So will there be any new updates for change in regulations according to different cities? Sir? ज्या काही सिटीज मध्ये जे काही वेगवेगळे नियम होते लागू होते त्या सर्वांची दखल घेऊन आपण त्याचा अंतर्भाव चॅप्टर 10 मध्ये केलेला आहे. आता कोणत्या ठिकाणचं असं शिल्लक राहिलेलं नाही माझ्या माहितीप्रमाणे, त्यामुळे दुसरे रेग्युलेशन ऍड होण्याचा सुद्धा काही प्रश्न सध्या तरी निर्माण झालेला नाही. Okay, sir. Next question I landmark creators Pune, Sudhanshu Balkawde. What is the maximum building height allowed for 4.5 meter wide lane in Gauthan and 9 meter road in non-congested area? If it is a residential building, you can construct up to below 24 meters. Below 24 meter. As soon as it becomes 24 meter, then it will become a special building, and other requirements of road shall apply. Next question, Chetan Daga, Nashik. हा सर. जरा माईक जवळ जाऊन माईक जवळ ठेवा. काय माईक
हा हा सरांना लोकांना ऐकत आहे ना? माईक थोडंसं बोल ना. हो हा. आता येतोय. मी का येतोय मी ना? म्हणताय का सरांचं म्हणताय तुम्ही? तुमच्याबद्दल हो. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे चेतन दागा नाशिक यांचा. डू वी हॅव अ लीव a margin of 1.5 meter from flood boundary for a ramp going through the basement? नो, तुम्हाला लागून रॅम्प करता येऊ शकतो. मला वाटतं तो प्रॉब्लेम पण त्यांचा सॉर्ट आउट झालेला आहे महेंद्र बहुतेक the नाशिकचा margin 1.5 meters 1.5 मीटरचा. महेंद्र जाधव आर्किटेक्ट आहेत कल्पनचे. तर त्यांचा क्वेश्चन आहे हाऊ पार्किंग रिक्वायरमेंट कॅन बी सॉल्व वेन एक्झिस्टिंग बिल्डिंग गेट रिवाइज ॲज पर UDCPR ॲज वी कांट इन्क्रीज एक्झिस्टिंग पार्किंग. काय आहे की सर्वच आजारांना औषध UDCPR मध्ये असं असेल नाही ना. काही काही आजार आपल्या सोबतच जातात वरती, आहे की नाही? तसा तो आजार आहे. जिथं पार्किंगच नाही आहे तिथे आपण ते रिव्हिजन करण्याची पण अपेक्षा करू नये. थँक्यू. रिलायन्स कन्स्ट्रक्शन सातारा सचिन वाळवेकर साहेबांचा प्रश्न आहे. इफ एनी बिल्डिंग हू हॅज ऑक्युपन्सी सर्टिफिकेट कॅन वी अप्लाय न्यू UDCPR अँड अँसिलरी? क्वेश्चन इज सॉल्व. ऋषिकेश पवार नाशिकचे आहेत. 3 meter single ramp is allowed in margin 9.12.2 for a plot area below 100,000 square meter. Yes, 3 meter ramp is allowed margin in the side margin. परंतु ती बिल्डिंग स्पेशल बिल्डिंग होता कामा नये. इफ इट बिकम्स ए स्पेशल बिल्डिंग दॅट मीन्स आपण कमर्शियल करताय आणि 500 स्क्वेअर मीटर पेक्षा जास्त फर्स्ट फ्लोअरवर किंवा ग्राउंड फ्लोअरवरती जर एरिया वाढला तर मात्र मग रॅम्प हा साइड मार्जिन मध्ये अलाउ होत नाही. अदरवाइज 3 मीटर मार्जिन मध्ये रॅम्प अलाउ आहे. फॉर नॉन स्पेशल बिल्डिंग. नॉन स्पेशल बिल्डिंग 1000 मीटरची आपण सर्वसाधारणपणे गृहीत धरू की ती नॉन स्पेशल बिल्डिंग आहे. जनरली नॉन स्पेशल बिल्डिंगच होणार 1000 स्क्वेअर मीटरची. तर त्याला साइड मार्जिन मध्ये रॅम्प अलाउ होईल. ओके सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे अनुप अल्ले यांचा दाजीपेठ गावचे आहेत ना. 17,000 स्क्वेअर फीट 1560 स्क्वेअर मीटर जर असेल प्लॉट प्रोजेक्ट फॉर लेआउट 1 प्लॉट लेआउट ओपन स्पेस इज मॅन्डेटरी. इफ येस हाऊ मच पर्सेंटेज आय नीड टू मेन्शन फॉर 1560 स्क्वेअर मीटर ओपन प्लॉट सिंगल प्लॉट इन. याचं उत्तर मोठं असं आहे की तुम्ही फक्त 1700 स्क्वेअर मीटरचा प्लॉट आहे असं म्हटलंय. आता तो प्लॉट आहे की लँड आहे? प्रश्न असा आहे की तो सँक्शन लेआउटचा प्लॉट आहे का? तो सँक्शन लेआउटचा प्लॉट असेल तर आपल्याला ओपन स्पेस लागणार नाही. तो सँक्शन लेआउटचा प्लॉट नसेल तर ती लँड आहे. मग तर ती लँड आहे तर ती कुठून तुकडा पडून आलेली आहे? ती म्हणजे 712 वरती तो 157/4 आहे 5 आहे अशा प्रकारचा आहे का? फक्त 157 असेल तो तर त्याला ओपन स्पेस लागणार नाही. तो जर 157/1 असेल 157/4 अशा प्रकारचा तुकडा असेल तर ओरिजिनल तुकडा किती एरियाचा होता याला जावं लागतं. आणि तो ओरिजिनल लँड जर 4000 चौरस मीटरच्या वरची असली तर त्याला ओपन स्पेस ही 1700 जरी असलं तरी लागते. नेक्स्ट क्वेश्चन आहे सुरेश हॉलिकल अलियन्स द आर्किटेक्चरल मुंबई. UDCPR is very good initiative for the state. Now few issues like premium for additional FSI at CIDCO limits and clarification on permissible TDR where TDR isn't get generated to be clarified. Till the generation of TDR component can be merged with additional FSI. Thus revenue to the state would be enhanced. काय आहे की सिडको एरियाच्या बाबत आहे. तर सिडको एरियाला आपण प्रीमियम FSI हा लागू केलेला आहे.
TDR हा नवी मुंबईसाठी लागू केलेला आहे, परंतु जोपर्यंत नवी मुंबईचा डेव्हलपमेंट प्लॅन होत नाही आणि TDR जनरेट होत नाही तोपर्यंत TDR कॉम्पोनंट हा प्रीमियम कॉम्पोनंट मध्ये कन्वर्ट होण्याची तरतूद केलेली आहे. परंतु बेसिकली सिडको एरिया जो आहे त्या ठिकाणी TDRचा विषयच येत नाही, त्यामुळे त्या ठिकाणी TDRचा कॉम्पोनंट लागू नाही, परंतु प्रीमियमचा कॉम्पोनंट त्या ठिकाणी लागू आहे. आता तो प्रीमियमचा कॉम्पोनंट आपल्याला मिळणार की नाही, त्यासाठी आपल्याला लीज डीड मध्ये जर FSI रिस्ट्रिक्ट केला असेल की एक FSI ची आपली लीज डीड असेल तर आपल्याला ऍडिशनल जो काही प्रीमियम घ्यायचा आहे त्यासाठी सिडकोचं NOC लागेल. सिडकोचं NOC घेतल्यानंतर आपल्याला तो प्रीमियम FSI मिळू शकेल. ओके सर. पर्सी कर्णानी, फरोहर ठाणे. Question number 1. In deemed conveyance of one society in a undivided plot, can we get ground area as 1.1 as per our society built up area given used? Will it be marked in conveyance? नाही, कन्व्हेन्स डीड मध्ये काय करायचं तो UDCPR चा विषय नाही. तुम्हाला कन्व्हेन्स डीड प्रमाणे कशाची ओनरशिप तुम्हाला आलेली आहे, त्या ज्या काही प्लॉटची ओनरशिप आलेली आहे त्या प्लॉटच्या एरिया प्रमाणे आपल्याला सर्व गोष्टी अलाउ होतील. प्रीमियम अलाउ होईल, TDR अलाउ होईल, सर्व गोष्टी अलाउ होतील. ओके सर. मिस्टर अमित आहेत, DKSP मुंबई. Society is going for redevelopment. Today we are going for registration in DA. There is no provision of bank guarantee DA developers. ओके, हा प्रश्न विचारला चालेल ना मुंबईचा आणि रिडेव्हलपमेंट? नाही, विचारला चालेल, परंतु DA याच्या युनिफाईडच्या संबंधित नाही दिसत हा. नाही, म्हणून तर म्हटलं मी सर. नंतर शैलेंद्र जगताप आहेत, जगताप पॉवर अँड ॲसेट साताराचे. त्यांचे प्रश्न आहेत, प्रोव्हिजन ऑफ रिक्रिएशनल फ्लोअर पेज नंबर 119. इज दिस फ्लोअर इन्क्लुडिंग ऑर एक्सक्लुडिंग इन हाईट ऑफ बिल्डिंग? इट इज इन्क्लुडेड इन हाईट. तो हाईट मध्ये मोजला जातो. ओके. रिक्रिएशनल फ्लोअर हा हाईट मध्ये मोजला जातो. ओके. नेक्स्ट क्वेश्चन त्यांचा आहे, कॅन आय यूज रिक्रिएशनल फ्लोअर फॉर अ रेसिडेन्शियल ओपन स्पेस विदाउट पेइंग एनी अमाऊंट? नाही, अमाऊंट पे केला तरी तो रिक्रिएशनल ओपन स्पेस साठी वापरता येत नाही. म्हणजे तुम्हाला जी कंपल्सरी रिक्रिएशनल ओपन स्पेस आहे 10% ओपन स्पेस हे तुम्हाला वेगळी जमिनीवरती आणि पोडियमवरती सोडावं लागणार. हा रिक्रिएशनल फ्लोअर म्हणजे ऍडिशनल रिक्रिएशन आहे. ज्या उंच इमारती आहे त्यामध्ये ऍडिशनल रिक्रिएशन साठी हा फ्लोअर आहे. ओके सर. इज इट कंपल्सरी प्रोव्हिजन ऑफ रिक्रिएशनल फ्लोअर? नो, ऐच्छिक आहे तो. आपल्याला वाटलं तरच आपण तो सोडू शकतो. ओके सर. नेक्स्ट त्यांचा प्रश्न आहे, स्पेशल बिल्डिंग मीन्स एनी बिल्डिंग विच इज मोर दॅन 24 meters इन हाईट इन्क्लुडिंग ऑर एक्सक्लुडिंग पार्किंग फ्लोअर हाईट. सेम झालेला आहे तो. मोहिते साहेब, काही लोकांनी हात रेस केलेत. मोहिते साहेब, एक 5 प्रश्न राहिले, त्याच्यानंतर मग ओपन कन्व्हर्सेशन करूया. जरा 5-6 प्रश्न राहिलेले फक्त, म्हणजे हे एका टोन मध्ये सगळ्यांच्या क्वेरीज निघून जातील. प्रकाश बेंडे साहेब आहेत पुण्याचे, बेहेडे साहेब. आणि प्रोव्हिजन फॉर कन्व्हर्जन ऑफ इंडस्ट्रियल लँड इंटू रेसिडेन्शियल झोन आहे ना. ती तरतूद ऑलरेडी आपल्या UDCPR मध्ये 4.8 रेग्युलेशन नंबरला आहे, ज्यामध्ये आपण इंडस्ट्रियल लँड ही रेसिडेन्शियल साठी कन्वर्ट करू शकतो. त्यासाठी टोटल जागेवरती 5% प्रीमियम भरायचा आहे आणि 2 हेक्टर पर्यंत आपली जागा असेल तर 10% अम्युनिटी स्पेस ही अथॉरिटीला हँडओव्हर करायची आहे. 2 हेक्टरच्या वरती असेल तर 15% अम्युनिटी स्पेस हँडओव्हर करायची. या 2 मुख्य गोष्टी 4.8. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आदर्श अजमेरा पुणे यांचा. इज द कॅल्क्युलेशन ऑफ प्रीमियम FSI अँड TDR टू बी डन ऑन ग्रॉस ऑर नेट प्लॉट एरिया? इट्स ऑन ग्रॉस प्लॉट एरिया ना. आता ग्रॉस प्लॉटच स्टेट झाला आहे, म्हणजे नेटची डेफिनेशन असे म्हणते आहे की ग्रॉस प्लॉट जो असेल एक्सक्लुडिंग रिझर्वेशन तो नेट प्लॉट ट्रीट होईल.
त्यामुळे ग्रॉस आणि नेट मध्ये आता फरक राहिलेला नाही. त्यामुळे आपला जेवढा ग्रॉस प्लॉट आहे त्या प्लॉटवरतीच होईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे पुण्याचे पंकज नवलाखा साहेबांचा. टेंटेटिव्हली व्हेन विल बी डीपी UDCPR विल बी ऍप्लिकेबल फॉर PMRDA रिजन? आमच्या ज्युरिडिक्शनच्या बाहेरचा आहे तो. ओके गुड. चिन्मय सप्तर्षी आहेत मुंबईचे. रिक्वेस्टिंग फर्दर क्लॅरिटी अँड ऑन ऍप्लिकेबिलिटी ऑन सेक्शन ऍप्लिकेबल टू SRA पुणे. SRA पुणेचा जो नियम आहे तसा ठेवण्यात आलेला आहे. SRA पुणे आणि नागपुरात जे नियम आहेत ते कंटिन्यू करण्यात आलेले आहे. अदर दॅन पुणे नागपूर या जे अदर कॉर्पोरेशन्स आहेत त्याला जो SRAचा नियम आहे तो आपल्या UDCPR मध्ये टाकण्यात आलेला आहे. तो एलॅबरेटली दिलेला आहे. त्यामुळे पुण्याचा आपल्या UDCPR मध्ये पुण्याच्या नियमाचा अंतर्भाव नाही. पुन्हा जसे नियम चालू आहेत तसेच हे वेगळे इंटॅक्ट ठेवण्यात आलेले आहेत. विपुल ठक्कर. डेड एंड रोड बेनिफिट बिल्डिंग ऑन द रोड गेट बेनिफिट्स ऑफ द मेन रोड. जर डेड एंड रोड आपल्या जागेसाठी आपण एक्सटेंड केला असेल आणि तो त्याची लांबी 100 मीटर पेक्षा जास्त होत नसेल तर आपल्याला मुख्य रस्ता जो आहे त्याचं सर्व पोटेन्शियल आपल्याला अलाव होणार आहे. फक्त लांबी डेड एंड रोडची आपल्याला जो डेड एंड रोड आला आहे त्याची 100 मीटर पेक्षा जास्त नसावी. ओके सर. मधुजी स्वप्नील सर आहेत का ऑनलाईन? स्वप्नील कलगुड पुणे सांगली. स्वप्नील कलगुड सर स्वतःला अनम्यूट करा. हो त्याचे केलं. 2 क्वेश्चन त्याचे विचारा. 2 क्वेश्चन होते ते विचारा. थँक्यू व्हेरी मच सर. तुमच्यासारख्या टेक्नोक्रॅट कडनं अंडरस्टँडिंग आम्हाला मिळते ते. माझा प्रश्न मी असा विचारू इच्छितो. चॅप्टर 5च्या अनुषंगानं आहे. ऍडिशनल प्रोव्हिजन्स फॉर रिजनल प्लॅन, पेज नंबर 87. त्याच्यामधला एस्पेशली डेव्हलपमेंट परमिसिबल ऍडजसेंट टू गावठाण एरिया. तर ह्यामध्ये सर गावठाण क्षेत्राच्या जिथं पॉप्युलेशन त्या विलेजची 5000च्या वरती असेल आणि त्याचं अंतर त्या सर्वे नंबरचं 1500 मीटरच्या आतमध्ये असेल, गावठाण लिमिट्सच्या आतमध्ये असेल, अशा ठिकाणी व्हिलेज रोड 12 मीटरचा जिथं 24 गुंठ्याची एकाची जागा आहे आणि त्या 24 गुंठ्याच्या जागेमध्ये त्यांच्या वडिलांनी गिफ्ट डीडनं 6 मुलांच्या नावानं ती जागा करून दिलेली आहे. 7/12ला त्याचं वेगळी फाळणी झालेली आहे. तर अप्रॉक्सिमेटली 4-4 गुंठ्याचे प्लॉट त्या प्रत्येकाला येतील रोडला. या परिस्थितीमध्ये आपल्या ह्याच्यामध्ये 15% ASRच्या प्रीमियम भरायची अशी आपण त्याच्यामध्ये प्रोव्हिजन केलेली आहे. तर जर का ते इंडिव्हिज्युअल हाऊस म्हणजे घर बांधणार असतील त्या व्हिलेजच्या 1500 मीटरच्या आतमध्ये तर त्यांना त्यातनं सूट आहे. इंडिव्हिज्युअल हाऊस किंवा फार्म हाऊस बांधायचं असेल तर ते त्यांनी TPला ऍप्लिकेशन केलं तर त्यांना 1.1 FSI मिळेल का नॉन कंजेस्टेड सारखा? हा प्रश्न होता. इंडिव्हिज्युअल हाऊस बांधायचा आहे आपल्याला. इंडिव्हिज्युअल हाऊस साठी तरतूद केलेली आहे आपण. तर इंडिव्हिज्युअल हाऊस ज्या मर्यादेपर्यंत बांधायचा त्या मर्यादेपर्यंत त्याला कोणतेही प्रीमियम लागणार नाही. दॅट इज विदाउट प्रीमियम. परंतु आता हे तुम्ही RP एरियामध्ये ऍग्रिकल्चर झोन मध्ये तुकडा सांगताय ना? हो हो हो. याचे 7/12 वेगळे झाले आहेत का? 7/12 वेगळे झालेत सर. मग 7/12 वेगळे होण्याला फ्रॅगमेंटेशन ऍक्ट वगैरे या गोष्टी नाही लागल्यात का? गिफ्ट डीड असल्यामुळं त्यांचे सेपरेट झालेले आहेत. मग इंडिव्हिज्युअल 7/12 ती ऍग्रिकल्चर स्टेटसची जर जागा असेल तर त्याला इंडिव्हिज्युअल हाऊस साठी परवानगी मिळेल. ओके. थँक्यू व्हेरी मच सर. दुसरा प्रश्न असा होता की UDPCR लागू झाल्यानंतर आणि सबसिक्वेंट नोटिफिकेशन्स त्याची जी लागू झाली तेव्हा रिअल इस्टेट डेव्हलपर्सला प्रीमियम चार्जेस जे पे करायचे होते ते इन्स्टॉलमेंट बेसिसवरती त्या मध्ये सांगण्यात आलेले होते. काहींना 5 इन्स्टॉलमेंट्स होत्या, काहींना 20% पहिल्यांदा आणि 80% नंतर OCच्या वेळी असं भरायची सूट होती. तर त्याच्यामध्ये
एबीसी क्लास म्युन्सिपल कॉर्पोरेशन जे आहेत तर त्यांना पहिली इन्स्टॉलमेंट ही मिनिमम 25 लाखाची अशी त्यांनी अट त्यामध्ये ठेवलेली होती. तर छोट्या ड वर्ग महानगरपालिका असू देत किंवा म्युन्सिपल काउन्सिल्स असू देत त्यांच्यासाठी ही खूप मोठी स्लॅब आहे. तर ह्या स्लॅबला समजा जर का खाली आणायसाठी रिप्रेझेंटेशन करायचं असेल तर थोडासा आम्हाला गायडन्स आणि मार्ग दाखवा, म्हणजे हे आम्ही त्याला अप्रोच करू शकतो त्या डिपार्टमेंटला. ती जी अट ठेवण्यात आली आहे ती विचारपूर्वक ठेवण्यात आलेली आहे. कारण इन्स्टॉलमेंट वसूल झाले पाहिजे. मोठी स्कीम असेल तरच इन्स्टॉलमेंट वसूल होईल, त्याकडून वसूल करता येऊ शकतात. छोट्या छोट्या परवानगीच्या लोकांना जर इन्स्टॉलमेंट दिल्या तर त्याच्या नंतरच्या इन्स्टॉलमेंट वसुली करण्यासाठी नगरपालिकेचा पूर्ण स्टाफ कामी लागून जाईल. जसे बँकांचे लोक जातात ना उधारी मागायला, तसे यांना जावं लागेल. त्यामुळे जे काही ते ठेवलेल्या 25 लाखाचं ते विचारपूर्वक ठेवलेलं आहे. नाही सर, ते पण 25 लाख फर्स्ट इन्स्टॉलमेंट म्हणजे जवळपास तो प्रीमियम 1 कोटीच्या पुढे जाईल. अशा बिल्डिंगची संख्या कमी आहे. बरोबर आहे. तर त्यांनाच इन्स्टॉलमेंट मिळावे हे अपेक्षा आहे. मोठे प्रोजेक्ट जे येतील त्यांचं बर्डन कमी करावं हाच त्या मागचा उद्देश. पण एबीसी क्लास मध्ये काम करताना हे सुद्धा बर्डन म्हणून 50 लाख नाही आहे ना, मोठ्या कॉर्पोरेशनला 50 लाख आहे. एबीसी क्लास साठी 25 लाख जरा त्याच्यावर आम्ही अप्लाय करणार आहोत. आपल्याकडे बघूया. नाही रे, करायला पाहिजे. करण्या प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला अधिकार आहे करायचा, परंतु भूमिका काय आहे ते मी या मागे सांगितलं. ओके सर, शेवटचा प्रश्न माझा. पीएमसी कमिशनरनी 11/5/21 ला एक क्लॅरिफिकेटरी सर्क्युलर पास केलेलं, ज्याच्यामध्ये फायर एनओसीची डेफिनेशन बदलल्यासारखी वाटतीये. तर त्याच्यामध्ये थोडस तुम्ही काही क्लॅरिफिकेशन देऊ शकता? नाही, ते मी ते इंडिव्हिज्युअली जे काही इश्यू केले असेल त्याबाबत मी कॉमेंट करणं बरोबर नाही. ते मला माहिती नाही. फक्त मी तुम्हाला एवढं सांगेल की सर्व आता ऑनलाईन सिस्टीम होणार आहे. ओके. तर त्या ऑनलाईन सिस्टीम मध्ये एकच पॅटर्न थ्रूआउट महाराष्ट्र लागू होईल. जे काही फायर एनओसीस असेल किंवा जे काही स्पेशल बिल्डिंगचा पॅटर्न असेल तो थ्रूआउट महाराष्ट्र एकच लागू होणार आहे. त्यामुळे इट इज अ मॅटर ऑफ टाइम आणि ते पण लवकरच आता होऊ घातलेलं आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच सर. भरतवार साहेबांना घेऊ. हो, आता मॅक्सिमम प्रश्न हँड रेज कुणाचे असतील तर ते विचारून घ्या. ज्याचे हँड रेज असतील त्याला अनम्यूट करून त्यांना साहेबांना डायरेक्ट विचारलं तरी चालेल. ज्यांचे हँड रेज आहेत आणि काय क्वेरी करायचे ते डायरेक्टली अप्रोच झाले तरी चालते. वटकेकर साहेब, हा बोला. हा, तुमचा आवाज बरोबर नाही. पण नाही, आवाज बरोबर येत नाहीये. बोला साहेब, बोला. हा, बोला. मी लायसन्स सर्वेअर आहे आणि प्लॉट आहे तो प्राधिकरणात आहे आणि त्याचं बँकेत असतो की आवाज नाही व्यवस्थित. जवळ घ्या, मोबाईल जवळ घ्या. त्या केसमध्ये आम्हाला आणि माझा प्लॉट आहे तो पास करायचं त्यांचं कनेक्शन स्टेबल नाही आहे, ते ऐकून येते. हॅलो सर. नाही साहेब, नाही, तुम्ही ऐकायलाच नाही आलं त्याचं. काय करत नाहीये. एक दोन मिनिट सर. आता येतं का ऐकू? हा, तर मी आता काय सांगतो की माझा प्लॉट आहे तो प्राधिकरणात आहे, पिंपरी चिंचवड नवनगर प्राधिकरणामध्ये, आणि त्याचे प्लॅनिंगचे अधिकार सगळे या कॉर्पोरेशन मध्ये गेले. पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशन मध्ये पूर्वी ते प्राधिकरणाकडे होते. नियम सगळे ते प्राधिकरणाचेच वापरले जातात. म्हणजे त्यात रेवाज प्रोजेक्शन आहे, सगळं आहे त्याच्यामध्ये. पण मला तर त्याचं आहे की माझं 300 स्क्वेअर मीटर पेक्षा कमी आहे प्लॉट, तर त्याचं फर्स्ट फ्लोअरचा प्लॅन पास टाकायचा आहे. तर तो मी लायसन्स सर्वेअर असल्यामुळे मला तो हे करता येईल का माझ्या सहीने नुसता? त्यासाठी काय प्रोसिजर आहे का? ती सेम आता तुम्ही सांगितली तीच करावं लागेल तशीच? तुम्हाला हे आपण मनातून काढून टाका की जे लायसन्स इंजिनियर्स आहे, आर्किटेक्ट आहे, त्यांना स्वतःच्या सहीने प्लॅन मंजूर करण्याची
तरतूद नियमावलीमध्ये आलेली आहे. हा ही गोष्ट काढून टाका मातून, तशी तरतूद नाही. बर ओके हा आपल्याला 150 स्क्वेअर मीटरच्या वरती आणि 300 स्क्वेअर मीटर पर्यंतचा प्लॉट असेल हा तर आपल्याला प्लान स्वतः काढायचा आहे. आपल्याला सर्टिफिकेट द्यायचं आहे की माझे जे प्लान मी काढलेले आहेत, हा म्हणजे टेक्निकल पर्सनचं सर्टिफिकेट द्यायचं आहे. हा ते जे काढलेले प्लान्स आहेत ते UDCPRच्या सर्व नियमांचं पालन करून काढण्यात आलेले आहेत. त्या बर. सर्टिफिकेटसह तो प्लान अथॉरिटीकडे सबमिट करायचा आहे. अथॉरिटीने कोणतीही शहानिशा न करता, हा म्हणजे आपल्या प्लानची स्क्रुटिनी न करता 10 दिवसात आपल्याला डिमांड द्यायची आहे पैसे भरण्याची आणि हा. पुढील 10 दिवसात आपल्याला परवानगी द्यायची आहे, अशी ती ओके, तरतूद ओके, ओके. मग ते आता हे UDPR आहे ते प्राधिकरणाला पण लागू आहेत का आता ते? लागू आहेत. जे काही क्षेत्र महानगरपालिकेकडे आलेलं आहे त्याला हे लागू आहेत. ओके ओके सर. आणि मग कम्प्लिशनच्या वेळी पण सेम प्रोसिजरच फॉलो करायची का? हा, सेम प्रोसिजर. ओके सर, थँक्यू सर. वेलकम. हँड रेस कोण आहेत त्यांना विचारू देतो प्रश्न. P1 P2 नंबर्स टाकले प्लॉट मध्ये, ते इकडे नाही टाकले का, ते चेंज केलं नाही का स्टेटमेंट मध्ये? P1 मध्ये सांगितलं होतं ना. मधुजी हा विचारू शकतो का मी प्रश्न? हा विचारा ना. आवाज येतोय ना माझा? हो येतो, एकदम क्लिअर येतो. सर नमस्कार. नमस्कार. मी भगवान जाधव सोलापूरनं बोलतोय सर. मी ACC सोलापूरचा मेंबर आहे. आम्ही ACC सोलापूरच्या तर्फे 2-4 प्रश्न आमच्या ADTPना पण विचारले होते, पण त्यांच्याकडनं काही क्लेरिफिकेशन झालं नाही म्हणून मी आपल्याला विचारतोय सर. सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये साधारणपणे अंतिम लेआउट मंजुरीचे फक्त 30% आहेत. त्याच्यानंतर प्रायमरी लेआउट जे सँक्शन आहेत ते साधारणपणे 30% आहेत. राहिलेले सगळे जे आहेत ते प्लॉट गुंठेवारी पद्धतीमधले आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये खरेदी खत आहे, तहसीलदारनी लेआउट सँक्शन केलेलं आहे, महानगरपालिकेनं नाही. आणि तिथल्या जागेची डेव्हलपमेंट पण झालेली आहे, परंतु त्याच्यामध्ये बांधकाम परवानगी महानगरपालिकेकडून मिळत नाही. तर त्याच्यासाठी काय बायलाज अप्लाय करावं लागेल किंवा त्यासाठी काय करावं लागेल? जे काही तुम्हाला आता अनधिकृत आहे, म्हणजे बांधकाम परवानगी का मिळत नाही ते अनधिकृत आहे असं संबोधलं जातं महानगरपालिकेकडून, बरोबर आहे? बांधकामच नाही तिथं सर. आम्हाला तिथं बांधकाम करायचे आहेत, परमिशनला टाकायचे आहेत. सध्या ओपन प्लॉट आहे टोटली. मी काय म्हणतो आहे की बांधकाम परवानगी महानगरपालिकेकडून का मिळत नाही? कारण ते त्या गोष्टीला अनधिकृत झालेला आहे असं गृहीत धरतायत, बरोबर आहे? अच्छा, ओके. हा, तर मग आपल्याला गुंठेवारी अधिनियम आहे ज्याचं एक्सटेन्शन झालेलं आहे 2015 पर्यंत, 20 पर्यंत झालेलं आहे. तर त्यामध्ये आपण गुंठेवारी रेग्युलेशनसाठी अर्ज करायचा महानगरपालिकेकडे. गुंठेवारी खाली आपण रेग्युलाइज करून त्यावरती आपल्याला परवानगी मिळेल. आमच्याकडे गुंठेवारी रेग्युलेशन हे सबमिटच करू नका, बंदच झालेलं आहे, शासनाकडून बंद झालंय असं आम्हाला कमिशनर कडून सांगण्यात येते. आता त्यांना नवीन ऍक्ट मधली तरतूद अमेंडमेंट आली आहे ती दाखवा ना. अच्छा, नवीन ऍक्ट मध्ये त्याची अमेंडमेंट आलेली आहे का? आलेली आहे. ओके सर. जाधव साहेब, AAC म्हणजे काय साहेब? जाधव साहेब, सर AAC म्हणजे काय? ACC असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर एक आमची संस्था आहे सोलापूरमध्ये. आणि त्याच्यामध्ये आम्ही साधारणपणे 150 लोक त्याच्यामध्ये एकत्रित काम करतो. बांधकाम व्यावसायिक सर्वजण आम्ही कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर आहोत. आणि जर काय अडचणी असतात तर आम्ही असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्स. नेक्स्ट क्वेश्चन प्लीज, लवकर. सर माझा दुसरा असा प्रश्न आहे सर. अपार्टमेंट मध्ये समजा एक 15 फ्लॅट बांधलेले आहेत, त्याची बांधकाम परवानगी घेतलेली आहे, परंतु ओशी घेतलेली नाही. आमच्याकडे महानगरपालिकेच्या अपार्टमेंटला बांधकाम परवानगी दिली गेल्यानंतर ओशी नाही घेतली तरी खरेदी विक्री वगैरे होणार, डेट ऑफ डिक्लेरेशन नोंदवलं जातं. आता प्रश्न असा आहे की त्या अपार्टमेंट मधल्या एखाद्या इंडिव्हिज्युअल फ्लॅट ओनरला जर ओशी घ्यायची असेल तर घेता येईल का? आमची महानगरपालिका असं म्हणते की त्याच्यासाठी तुम्ही सर्व फ्लॅट धारकांचे कन्सेंट पाहिजेत. त्याच्यावरती काय कारणामुळे असे कन्सेंट मिळू शकत नाहीत आणि ओशी मिळत नाही.
तर अशा इंडिव्हिज्युअल फ्लॅट ओनरला ओशी मिळू शकेल का? आपलं काय मत आहे? इंडिव्हिज्युअल फ्लॅट ओनरला ओसी मिळण्याची तरतूद नाही. संपूर्ण इमारतीलाच ऑक्युपेशन घ्यावं लागतं. का संपूर्ण इमारत ज्यांनी बांधली असेल त्यांनी तो पार्ट ऑक्युपन्सी हे घेऊ शकतो 4 फ्लॅटसाठी, एका फ्लोअरसाठी, 2 फ्लोअरसाठी. परंतु इंडिव्हिज्युअल फ्लॅट ओनर्सला ऑक्युपेशन सर्टिफिकेटसाठी जाता येत. ओके ओके, थँक्यू सर, थँक्यू. मधुजी हँड रेज कोण आहेत ते फक्त विचार. मधुजी हॅलो. बोला बोला. हा, मी हा, बोलू ये- शकतो. हा बोला बोला. हा, मी मिलिंद वाडेकर बोलतोय औरंगाबादवरनं. माझे एक 2-3 प्रश्न हा, असे होते. हा तुमचा प्रश्न मला फॉरवर्ड केला की साहेबांना तो. नाही, अजून काही होते त्याच्यातले. हा ठीक ठीक ठीक. हा. ओके. अं, एक जो होता की माझी रो हाऊसिंग स्कीम आहे प्रोजेक्ट, तर त्याच्यामध्ये मी 5 मीटर पार्किंग समोरचं फ्रंट मार्जिन सोडलेलं आहे. तर ते फ्रंट मार्जिन मला कार पार्किंग म्हणून दाखवता येईल का? हे बघा, यात 2 गोष्टी आहेत. एक, आपण रो हाऊसिंगचे छोटे छोटे प्लॉट जर केले असतील, सब डिव्हिजन केलं असेल, तर हो. आपल्याला 100 मीटरच्या खालचा जर रो असेल तर त्याला पार्किंग दाखवायची आवश्यकताच नाही या नियमाप्रमाणे. बरोबर आहे. म्हणजे ते कुठेतरी मार्जिन मध्ये ऍडजस्ट होईल. परंतु बरोबर. आपण मोठ्या प्लॉटवर रो हाऊसिंगची इमारत केली असेल तर बरोबर. त्याला सर्व पार्किंगचे रेग्युलर नियम लागू होतात. हा, म्हणजे मग बिल्डिंग लाईन पासून 3 मीटर सोडून मग 3 मला मीटर parking सोडूनच दाखवतं. पार्किंग अलाव होणार. बरोबर. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे की जे आपल्या डी क्लास मध्ये जे अमलगमेशन अँड सब डिव्हिजन असा शब्द होता, पण आता UDCPR मध्ये फक्त अमलगमेशन असा शब्द आहे. तर त्याच्यामुळे इथे काही अथॉरिटीमध्ये सब डिव्हिजन तुम्हाला अलाउड होणार नाही असा अर्थ काढला जातो. सब डिव्हिजन वेगळा क्लॉज आहे, अमलगमेशनचा वेगळा क्लॉज आहे. सब डिव्हिजनचा क्लॉज मला नाही वाचण्यात आला. तिथेच सब डिव्हिजन तर अलाव आहेच ना. सब डिव्हिजन म्हणजे लेआउट आणि सब डिव्हिजन एकच आहे ना गोष्टी. हो, मोठ्या पण जागेचं काय, छोट्या जागेचं काय. त्या डी क्लासच्या आपल्या UDCPR मध्ये फक्त अमलगमेशन बद्दलच बोललं गेलेलं आहे किंवा हे नाही, अमलगमेशन तिथे चॅप्टर 2 मध्ये अमलगमेशनचाच विषय डील झाला आहे. कारण अमलगमेशनच्या केसेससाठी काय करायचं, कुठल्या परिस्थितीत अमलगमेशन होईल आणि कुठल्या परिस्थितीत होणार नाही हे तिथे लिहिलेलं आहे. 3.12 जो आहे तो अमलगमेशन ऑफ प्लॉट्स. अमलगमेशन आणि पण इतर सब डिव्हिजन तुमच्या लेआउटच्या चॅप्टर मध्ये सब डिव्हिजन इन्क्लूड होतं ना. नाही करतात. ठीक आहे. आणि तिसरं माझं हे होतं की फार्देस्ट प्लॉटची डेफिनेशन मध्ये माझा एक मोठा रोड आहे 18 मीटर, तिथून एक 9 मीटरचा रोड गेला आणि तो T पॉइंटला म्हणजे परत वर आणि खाली रोड जातोय. त्याचा फार्देस्ट पॉइंट जेव्हा 2 सारख्या विड्थचे प्लॉट क्रॉस होत आहेत तर ते क्रॉस जंक्शन धरलं जाणार नाही, जातं का नाही जात? एखादा प्लॉट त्याचं मॅक्झिमम अंतर जे असेल ना, हो, ते फार्देस्ट प्लॉट पासून गृहीत धरल्या जाईल असं आपल्या नियमामध्ये लिहिलेलं आहे. लिहिलेलं आहे. पण माझा तिथे काय होतं म्हणजे टी पॉइंट येतोय, एक 9 मीटर रोड खालून वर जातोय आणि एक 9 मीटर त्याला येऊन मिळतोय. आता आपल्या नियमामध्ये काय लिहिलंय ते वाचा. नियमामध्ये असं दिलेलं आहे की दिले नाही, एक्झॅक्टली वाचा वर्ड काय लिहिलेलं आहे. हो ना, त्याच्यामुळे तो सबसिडरी रोड जो आहे तो मोठ्या रोडला मिळाला पाहिजे असं दिलेलं आहे त्याच्यात. बरोबर आहे ना. हो, तेव्हाच तो फार्देस्ट. आणि तिसरा माझा एक प्रश्न होता की ग्रुप हाऊसिंगच्या बाबतीत म्हणजे मगाशी थोडस मला ते ऐकून आलं की 18 मीटर रोडवरनं माझे प्लॉट आहे आणि तिथून 50 मीटर अंतरावर दुसरी एक बिल्डिंग आहे. एक 18 मीटर रोडवर बिल्डिंग आहे आणि 50 मीटर अंतरावर दुसरी बिल्डिंग आहे. तर त्याला इंटरनल रोड लागेल का मी पाथवेच्या डेफिनेशन वापरू शकतो? पाथवेच्या डेफिनेशन जर तुमच्या ते 60 मीटर 100 मीटर ज्या काही दिलेल्या आहेत त्यामध्ये बसत असेल तर तुम्ही पाथवे वापरू शकता. पण त्याच्यामुळे अर्थ काय काढला जातो की तो पेडेस्ट्रियन पाथवे आहे आणि तिथून व्हेहिक्युलर ट्रॅफिक अलाउड नाही आहे. नाही तिथं पाथवेज आर अलाउड. हा,
ठीक आहे, पण म्हणजे त्या बिल्डिंगच्या खाली जर पार्किंग असेल तर तिथं व्हेहिकल ट्रॅफिक अलाउड नाही असं इथं अर्थ काढला जातो त्या नाही, असं 5 असं असं नाही आहे. ते पाथवेज जे आहे ना, त्या इंटरनल तुम्हाला रोड सोडण्याची आवश्यकता नाही. पाथवेज सफाईत होतात आणि पाथवेज हा जरी वर्ड असला तर हो. प्रॅक्टिकली पाथवेज ते गाड्या जाण्यासाठी सुद्धा उपयोग होतो त्याचा. बरोबर. आणि आपण एक दिलेलं होतं की इंटरनल रोड पासून मार्जिन लागतील, फ्रंट मार्जिन. होय, होय. ते G+ जे 6D टेबलच्या वर जे असतील त्याला लागतील. बरोबर. 6D खाली जर त्या बिल्डिंग हाईट असतील तर त्याला लागणार नाही. G+2 किंवा नाही, आपण कोणती स्कीम करताय, म्हणजे प्रत्येक ग्रुप हाऊसिंग करताय तर ग्रुप हाऊसिंग वेगळे आहेत. आपण एकाच प्लॉट मध्ये अनेक इमारती करतायत, बरोबर आहे. तर त्याला पाचवेचीच तरतूद आहे. मग बाकीच्या गोष्टीचा विचार करण्याची आवश्यकता नाही. थँक्यू. हॅलो, बोला. एक चंदन पहलानी धुळे यांचा क्वेश्चन आहे साहेब. 2 इंडिपेंडेंट युनिट असतील प्लॉटचे आणि ओनर जर सेम असेल तर अमालगमेशन रिक्वायर्ड आहे का? नाही, अमालगमेशन आपण करू शकतो. त्यावर फक्त आपल्याला अमालगमेशनचा प्लॅन द्यायचा आहे किंवा जॉईंट परवानगी सुद्धा आपण दोन्ही प्लॉट म्हणून जॉईंट परवानगी सुद्धा घेऊ शकतो. इट इज ॲज गुड ॲज अमालगमेशन. ओके, थँक्यू. मधुजी हँड रेज कुणाचे आहे ते पटकन घेऊन साहेबांचं. हा सर, माझा आवाज येतोय का आपल्याला? हा, येतोय. तर मी बारामतीवरून काटे बोलतो. माझे 2 प्रश्न होते. तर ते एक 3.5.1 चा एक होता अम्युनिटी स्पेसचा. अप टू 4000 स्क्वेअर मीटर पर्यंत जे अम्युनिटी स्पेसचं जे होतं ते नील होतं आणि त्याच्या बाबतीत आपण, मला म्हणायचंय, एक सर्क्युलर काढलं होतं आणि त्याच्या सजेशन ऑब्जेक्शन मागवली होती. सर त्या प्रस्तावाचं झाले का हो सर? तो होईल आता, गव्हर्नमेंट लेवल कडून होईल. त्याच्यात जो पब्लिक झालाय त्याचं फायनल काहीतरी होईल. वाट पाहायची. बरेच दिवस झाले तो राहिला प्रश्न सर. होईल होईल. बरं. आणि दुसरा एक प्रश्न होता सर. हा बोला सर. पॅन्डेमिक सुरू आहे ना, धीर धरावा लागेल. बरं सर, दुसरा एक प्रश्न असा होता, लो रिस्क मॉडरेट रिस्क बाबतच होता, की ज्याच्यामध्ये एक समजा 4-5 वर्षापूर्वी बिल्डिंग परमिशन घेतलीये, थोड्याफार प्रमाणात बिल्डिंग बांधलीये, परंतु ती बिल्डिंग काही आर्थिक कारणामुळे पूर्ण करता आली नाही आणि ती बिल्डिंग आता मला म्हणायचंय, आता नवीन UDCPR आल्यापासून समजा मला पुढे एक्सटेंड करायची आहे, बांधायची आहे, तर आता मला रिवाइज परमिशन घ्यायची आहे, तर मग मी रिवाइज परमिशन घेताना नवीन पद्धतीने घ्यावी का जुन्या पद्धतीने घ्यावी? हे बघा, नवीन नियमामध्ये एक सर्वांना सुलभ व्हावा असा सोपा एक मार्ग दिलेला आहे. ठीक आहे. तो मार्ग दिला आहे म्हणून रेग्युलर परवानगी घ्यायला प्रतिबंध घातलेला आहे असं नाही. रेग्युलर परवानगी सुद्धा आपण घेऊ शकतो. आता आपला ऑलरेडी मंजूर आहे, झालेला आहे केव्हा तरी, त्यामुळे आपल्याला रेग्युलर परवानगीच घ्यावी लागेल. त्यामध्ये सुधारित रेग्युलर परवानगी घ्यावी लागेल. म्हणजे आपल्याला त्या पद्धतीने घेता येणार नाही, लो रिस्क मॉडरेट रिस्क प्रमाणे? कारण ते फर्स्ट परवानगीसाठी आहे. एक्सप्रेस प्रोव्हिजन जी आहे ती फर्स्ट परवानगीसाठी. ओके सर, थँक्यू. वेलकम. प्रश्न विचारा. हेलो, वाघ साहेब सुद्धा आहे का? वाघ साहेब बोला साहेब. खूप लोक आहेत. हेलो सर, मैं कल्पेश साहब बोल रहा हूँ. हिंदी में क्वेश्चन करूंगा, चलेगा? बिल्कुल, हिंदी, अंग्रेजी आपको जो भाषा सुटेबल है उसमें कीजिए. जी जी सर, मेरे 2-3 सवाल ऐसे है कि एक तो ये है कि एक 4000 मीटर का प्लॉट है, ऊपर से बड़ा 4000 मीटर से बड़ा मुंबई में प्लॉट है जिसका रीडेवलपमेंट का प्रोसीजर चालू है. उसमें डेवलपर ये प्रपोज कर रहा है कि जो 5% एमिनिटी ओपन प्लॉट देने की जगह पे वो ग्राउंड फ्लोर या फर्स्ट फ्लोर पे उतना कंस्ट्रक्टेड एरिया अगर एज अ डेवलपर देना चाहे तो वो वहां पे ऐसे प्लान सबमिट करे तो उनको मिल सकता है परमिशन? नहीं, आपका जगह जो है मुंबई कॉर्पोरेशन में है क्या? यस, मुंबई का. तो मुंबई कॉर्पोरेशन में अपनी UDCPR लागू नहीं है. अच्छा. तो ये विषय UDCPR का नहीं होता होगा. अच्छा, ओके ओके. मिस्टर अजित घावणे साहेब अनम्यूट करा. विनीत जोशी, जगदीश दीदी. हॅलो. हा, बोला बोला. हॅलो. बोला. राईट सर, थँक्यू सर. आवाज येतोय का सर? हो, येतोय. फटाफट बोला. नमस्कार सर. एक प्रश्न असा होता की फायर लिफ्टची साईज कुठेही UDCPR मध्ये मेन्शन नाहीये.
फायर लिफ्टची साईज UDCPR मध्ये मेन्शन केली नाही आहे, परंतु NBC मध्ये आहे. ज्या गोष्टी आपल्या UDCPR मध्ये मेन्शन नाही त्याचा रेफरन्स आपल्याला NBC चा घ्यायचा आहे. ती NBC मध्ये जी साईज असेल ती साईज आपल्याला घ्यावी लागेल. ओके ओके सर, थँक्यू. ठीक. विनीत जोशी. हॅलो सर, आवाज येतो सर? हो येते, बोला. नमस्कार सर, विनीत जोशी बोलतोय पुण्यातून. माझा प्रश्न होता सर फायर स्टेअरकेस बद्दल. 24 मीटर पेक्षा वरती मोठी बिल्डिंग आहे माझी, त्यात मला 2 स्टेअरकेस लागणार आहेत. तर रेग्युलर स्टेअरकेस जी आहे ती मला माझे इन्स्टिट्यूशनल बिल्डिंग आहे त्यामुळे 2 मीटर विथची मला एक स्टेअरकेस लागणार आहे. आणि फायर स्टेअरकेस जी राहणार त्याची विथ किती राहणार? कारण एक्सटर्नल स्टेअरकेस जी दिली आहे त्यामध्ये 1.25 मीटर विथ दिलेली आहे. तर त्या विथ फायर एस्केपला पण लागू होतात. सेम विथ ना 2 मीटरची लागेल मला ते इंटरनल स्टेअरकेस लागेल, 2 मीटरच लागेल. फक्त माझी जर एक्सटर्नल स्टेअरकेस असेल तरच ती 1.25 राहील सिंगल साईडची. इन्स्टिट्यूशनल ज्या स्टेअरकेसच्या विड्थ आहे ना त्याला पण फॉलो करायचे आपल्याला फायरला. ओके. नाही सर, कारण कसं आहे की 9.20 9.3 नाही 9.20 9.4 मध्ये जे फायर एस्केप और एक्सटर्नल स्टेअरकेस दिलंय त्यामध्ये पॉइंट नंबर 8 तिथे लिहिले की एक्सटर्नल स्टेअरकेस शॅल हॅव सिंगल फ्लाईट नॉट लेस देन 1.25 मीटर वाईड. तर त्या ऑक्युपंट लोडचा पण बघावं लागेल तिथे, ऑक्युपंट लोड किती आहे. ओके. त्याच्या रेफरन्सने येत असेल तर मग हरकत नाही. ओके ओके, चालेल सर, थँक्यू. मिस्टर जगदीश दिदी. सर नमस्कार. सर सोलापूरहून बोलतोय, जगदीश दिदी. सर माझा क्वेश्चन असा आहे की एक समजा एक्झाम्पल घेऊयात की एक अपार्टमेंट बिल्डिंग आहे, तर ती UDCPR यायच्या अगोदर एक 3-4 फ्लोअरची आपण परमिशन घेतली आणि आता आपण ऍडिशनल फ्लोअर साठी आपण अप्लाय केलेला आहे. तर ते ऍडिशनल फ्लोअर साठी अप्लाय करताना जो काही जुना आपण डेव्हलपमेंट चार्जेस आपण भरलेले आहेत की इन्क्लुडिंग एनक्लोज बाल्कनी म्हणा, स्टेअरकेस प्रीमियम म्हणा, तर या काही गोष्टी जो आपण आता स्टेअरकेस आणि एनक्लोज बाल्कनी आपण अँसिलरी मध्ये इन्क्लूड केलाय, तर त्या गोष्टी आपण जे 30-35% अगोदरच्या पर्सेंटेजच्या कॉस्ट प्रमाणे आपण भरलेल्या आहेत. तर आता आपण रिवाइज करताना जेव्हा UDCPRच्या P-लाईन मेथडमध्ये आपण पूर्ण टाकतो आणि टोटल एरिया रिवाइज करतो, तर त्याच्यामध्ये अगोदरची अमाऊंट डिडक्शन कशी करायची किंवा ते कम्पन्सेट कसं करायचा तो? हॅलो. नाही साहेब, प्रकाश गुप्ता साहेब अनम्यूट करा स्वतःला. हा ओके. ते ऍडजस्ट होणारच नाही. जे काही पेमेंट आधी झालेले आहे प्रीमियमचे, FSI प्रीमियमचे किंवा बाल्कनी इन्क्लुजनचे, ते पेमेंट पुन्हा ऍडजस्ट होणार नाही. ते त्या सोबतच समाप्त होतील. फक्त आपल्याला डेव्हलपमेंट चार्जेसचा काय विषय असेल त्याच्यामध्ये स्कोप आहे, जे डेव्हलपमेंट चार्जेसच्या क्लॉजमध्ये आपण क्लिअर केलेला आहे. बाकी प्रीमियम जे भरलेले आहेत, FSI आपण घेतला असेल त्यावेळेच्या तरतुदीनुसार जो काही प्रीमियम भरला असेल तो प्रीमियमचा तेवढा FSI आपल्याला अनुज्ञ होईल. पैशाचं ऍडजस्टमेंट होणार नाही. अच्छा, नाही आपण जो आता एनक्लोज बाल्कनी आणि स्टेअरकेस आपण समजा त्यावेळेस आपण प्रोव्हिजन दाखवली या ड्रॉइंग्स मध्ये, तर गेली तेवढ्यासाठी तुमचे ते चार्जेस तेव्हा गेले. आता तेवढं तुम्हाला त्याच्यासाठी पुन्हा चार्जेस भरावे लागणार नाही. परंतु त्याचं ऍडजस्टमेंट नाही होणार. त्याचं ऍडजस्टमेंट केलं तर तुम्हाला अथॉरिटीला तुम्हालाच काही वापस करावं लागेल, पंचायत होऊन जाईल. नाही तसं नाही सर, समजा आता आपण ते भरलेले आहेत पण एरिया आपण आता इन्क्रीज करतोय वरच्या फ्लोअर साठी, पण तो अँसिलरी ऍडजस्टमेंट होणार नाही. ऍडजस्टमेंट होणार नाही आहे असं धोरण घेतलंय की ऍडजस्टमेंट होणार. राईट राईट, थँक्यू. गुप्ता साहेब, आनंद गुप्ता साहेब बोला, पण त्याच्या अगोदर खराडे साहेब आणि अनिल बापना साहेब तुमचं तर नील पण तुम्ही हात तिकडे स्क्रीनवर हात वरती करू नका, आम्ही बघू शकत नाही. आता तुम्ही दिसताय म्हणून. ओके गुप्ता साहेब तुम्ही बोला. गुप्ता साहेब. Sir, you have already informed that whole Maharashtra is having this unified development control rule, but few like Lonavala Council and other hill station have been left out. Yeah. What is the status of Ambivali city and Lavasa city as regards to the FSI? Ambivali city, if they are declared as planning authority, they will have their own set of regulations. Okay, but now we have covered almost all special planning authorities under this UDCPR. So for all special planning authorities and other authorities, this will be applicable. This UDCPR will be applicable. अनिल बापना साहेब बोला. अनिल बापना साहेब बोला. नमस्कार, मी अनिल बापना बोलतोय सांगलीहून. माझा प्रश्न असा आहे
की सांगलीला आमच्या डीपी मंजूर झालेला आहे. त्या डीपी मध्ये एक साधारण 1200-1300 फूट लांबीचा 12 मीटर रोड एक आहे, डीपी रोड. तो पार्शली गुंठ्यावरी लागून झालेला आहे. त्या गुंठ्यावरी मधनं गेलाय 12 मीटर पैकी 9 मीटर आणि 3 मीटर माझी ऍडजस्टमेंट जागा आहे, त्यातनं 3 मीटर जातोय. तर ह्या कंडिशन मध्ये मला सँक्शन घेताना ते डीपी रोडचं कसं प्रोव्हिजन करावं लागेल काय? मला ग्रुप हाऊसिंग करायचं आहे, मला डीपी रोड 3 मीटर तुमच्या जागेतून वार्डनिंग आहे, तर 3 मीटर तुम्हाला वार्डनिंग दाखवावं लागेल. त्या 3 मीटरच्या वार्डनिंग मध्ये जो काही एरिया जातो त्याच्या दुप्पट एफएसआय तुम्हाला रिमेनिंग प्लॉट वरती मिळेल. ओके, म्हणजे पूर्ण 12 मीटर रस्ता जागर होऊ शकत नाही, कारण लागून मध्ये सगळे गुंठ्यावरीत बंगले झालेले आहेत. हो, परंतु काही रस्ता होईल ना, जेवढा काही रस्ता होईल त्यावरून तुम्हाला परवानगी मिळेल. ओके, म्हणजे रस्ता मला तो तेवढा डीपी सोडायला पाहिजे, तेवढा माझ्या आधी पाहिजे. हो, ओके, थँक्यू सर. वेलकम. साहेब बोला. गुड इव्हनिंग टू एव्हरीवन. माझं टाइम लिमिट माझं कमेन्समेंट सर्टिफिकेट मध्ये प्रत्येक बांधकामाला 1 वर्षाचं टाइम लिमिट देतात. 1 वर्ष झालं की परत आपल्याला बांधकाम परवानगी रिन्यू करून घ्यावी लागते. तर अशा मोठ्या जे प्रोजेक्ट असतात 2 लाख स्क्वेअर फीट किंवा 2.5 लाख स्क्वेअर फीट, हा मी महारेराच्या कमेन्समेंट सर्टिफिकेटच्या ड्राफ्टसाठी जी काही मागणी केलेली आहे त्यासाठी हा प्रश्न मी विचारलाय. तर ते टाइम लिमिट कमेन्समेंट सर्टिफिकेट मध्येच टाइम लिमिट 3 वर्ष किंवा 4 वर्ष असं टाकून देता येईल का? त्याचा विचार करता येईल. आपल्या ऍक्ट मध्ये रिन्युअल घेतलं पाहिजे प्रत्येक वर्षाला, अशी तरतूद आहे. बरोबर. त्यामुळे त्या तरतुदी आलेल्या आहेत. परंतु एकाच वेळी आपण रिन्युअल घेतलेला आहे 3 वर्षासाठी सबसिक्वेंटली, असं गृहीत धरून तशी तरतूद करता येईल, कारण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे. अशा प्रकारची तरतूद आपल्याला करता येईल अथॉरिटी लेवलला. थँक्यू व्हेरी मच. खारगे साहेब बोला. हा, नमस्कार. मी सुधीर खारगे साताऱ्याहून बोलतोय. माझा प्रश्न तर असा आहे की व्हर्टिकल बिल्डिंग आहे, 3 मजल्याचं कमर्शियल केलंय आणि वरचे 3 मजले हे रेसिडेन्शियल करायचे. पूर्वी हॉटेल प्लॅन होतं. सध्याच्या या परिस्थितीमध्ये तिथे जर रेसिडेन्शियल करायचं असेल तर पूर्वी सर्व्हिस फ्लोअर सँक्शन होता आणि रेसिडेन्शियलच्या ज्या पाईपलाईन्स आहेत, सर्व्हिसेस आहेत, त्या सर्व्हिस फ्लोअर मधून न्यायचे आहेत. तर त्याला रेसिडेन्शियलला वरच्या 3 मजल्यासाठी हा सर्व्हिस फ्लोअर अलाउड होईल का? नाही, आता फक्त काही स्पेसिफिक बिल्डिंग साठीच सर्व्हिस फ्लोअर अलाउ केलेला आहे. बाकी इतर गोष्टीसाठी सर्व्हिस फ्लोअर अलाउ नाही. आणि जी रिक्रिएशनल फ्लोअर जो असतो तो फ्री ऑफ एफएसआय मिळेल का? रिक्रिएशनल फ्लोअर हा पी लाईन मध्ये काउंट करायचा नाही आहे, फ्री ऑफ एफएसआय, पण त्याची उंची ही 4.5 मीटर आवश्यक आहे. थँक्यू सर. एक आणखी क्वेश्चन होता माझा. हो, सांगा. आपण अख्ख्या महाराष्ट्रासाठी महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत याच्यासाठी एक केलं, मुंबईला याच्यातून वगळलं. एक क्युरियासिटी म्हणून प्रश्न आहे, शक्य असेल तरच सांगा की हे का घडलं? मुंबईमध्ये नेमकं काय असं आहे की ज्याला ते वेगळं ठेवायला पाहिजे, किंवा त्याच्यासाठी काही वेगळ्या तरतुदी ज्या आहेत त्या वेगळ्याच कराव्या लागणार होत्या? त्याचं नेमकं रिझन जरा थोडं कळालं तर बरं. आपलं UDCPR जेव्हा आपण मंजूर झालं ना, UDCPR मंजूर झाला डिसेंबरला, त्याच्या आधी जवळपास 1 वर्ष आपण काम याच्यावरती केलं, 1-1.5 वर्ष काम केलं. ठीक आहे. हे जेव्हा काम सुरू होतं तेव्हाच मुंबईचा DCR मंजूर झाला होता. आता मग त्या DCRला पुन्हा या फॉर्मॅटमध्ये आणणं हे व्यावहारिक नव्हतं. दुसरी गोष्ट, मुंबईला सेज बिल्डिंग आहे, आपल्याला माहित असणार की सेज बिल्डिंग आहे, त्याचे रिडेव्हलपमेंट, असे बऱ्याच इतर गोष्टी आहेत. त्या पुन्हा त्यांना डिस्टर्ब करून पुन्हा याच्यामध्ये आणणं हे सुद्धा प्रॅक्टिकली किंवा ऍडवायझेबल नव्हतं. त्यामुळे तो मुंबईचा वेगळा ठेवण्यात आला आणि बाकी रेस्ट ऑफ महाराष्ट्र आपण एक केला. अगदी ढोबळमानाने सांगू शकाल का की याच्यामध्ये त्याच्यामध्ये नेमका काय फरक राहिलाय? नाही, ते मी नाही सांगू शकणार. तुम्ही मला UDCPRचं काही विचारा, मी नक्की सांगू शकेल. परंतु जे पुस्तकाचा मी अभ्यास केला नाही की ज्यामध्ये मी तयार करताना
पार्टिसिपेशन माझं नव्हतं, त्याबाबत मी नाही सांगू शकणार. येस सर, थँक्यू सर. साहेब हॅलो सर. बोला बोला. हॅलो. मी दत्तात्रय बोराडे बोलतो बारामतीवरून. हॅलो. बोला. येतोय आवाज? ओके. माझा असा प्रश्न आहे की रेसिडेन्शियल प्लस कमर्शियल बिल्डिंग असेल तर ती 500 स्क्वेअर मीटरच्या जास्त जर फ्लोअर प्लेट असेल तर ती स्पेशल बिल्डिंग मध्ये कन्सिडर केली जाईल का? रेसिडेन्शियल फ्लोअर प्लेट किती सुद्धा असली तर त्याचा काही संबंध नाही, ती किती पण असू शकते. ती जेव्हा 24 मीटरची हाईट अटेन करेल तेव्हाच ती स्पेशल बिल्डिंग. ठीक आहे. फ्लोअर प्लेट किती पण असली तरी काही प्रॉब्लेम नाही. परंतु कमर्शियल, हजार्डस, एज्युकेशनल, इन्स्टिट्यूशनल या ऑक्युपन्सीज कोणत्याही फ्लोअरवर ती 24 मीटरची बिल्डिंग जरी नसली, उंचीची कमी असली तरी एखाद्या फ्लोअरवरती जर 500 स्क्वेअर मीटरच्या वरती एरिया जात असेल तर मात्र ती स्पेशल बिल्डिंग होते. रेसिडेन्शियल व्यतिरिक्त 7 ऑक्युपन्सीज ज्या दिल्या ना आपण, त्या 7 ऑक्युपन्सीजचा एरिया 500 मीटरच्या वरती कोणत्याही फ्लोअरवरती गेला की ती स्पेशल बिल्डिंग होते. रेसिडेन्शियलच्या बाबतीत फ्लोअर एरियाचा काही संबंध नाही. तर ह्याच्यात हा विषय माझा असा आहे की माझे ग्राउंड फ्लोअर आणि फर्स्ट फ्लोअर शॉपिंग आहे आणि ऑफिसेस आहे आणि त्याच्यावरती माझे 5 मजले माझे ह्याचे आहेत रेसिडेन्शियलचे. आणि तुम्हाला ग्राउंड फ्लोअरचा जिथे शॉपिंग आहे किंवा ऑफिसेस आहे तो ग्राउंड फ्लोअरचा 500च्या वरती जायला नको, फर्स्ट फ्लोअरचा 500च्या वरती जायला नको किंवा सेकंड फ्लोअरचा 500च्या वरती जायला नको. तो जर गेला नसेल तर तुमची बिल्डिंग स्पेशल बिल्डिंग होणार नाही. ओके सर. ओके सर. बरोबर. ठीक आहे. थँक्यू सर. वेलकम. रणधीर बोल सर, कॅन यू हिअर मी? येस. मुक्ते साहेब जरा काय क्वेश्चन्स आहेत चॅट मध्ये मी वाचतो. एक आर्किटेक्ट मयूर राजगौरव म्हणून आहेत. सर, would request you to please clear about height of the building. Once again, do we clear parking floor in height of the building? Height of the building are with reference to 2 issues. One is height for the purpose of designating the building as special building. For that purpose, height from ground level is to be measured. That is very clear. Another is height of the building for the purposes of living side and rear marginal spaces. For that purpose, height of parking floor up to 6 meter can be deducted from the height of building measured from ground level. Architect Vinayak from BG Shirke company. If there is separate rules stipulated for SRA schemes in Maharashtra, but they are not applicable for SRA schemes in Pune, Pimpri Chinchwad and Nagpur area, why? Why there is not equal rule for all the SRA schemes in Maharashtra? काय की पुणे नागपूर साठी SRA rules were in place. They were in operation. कोणती सिस्टीम जी ऑपरेशन मध्ये असेल त्याला नवीन आलापे सडन नवीन रूलचा सेटअप आणून ती डिस्टर्ब करणं संयुक्तिक नसतं, व्यवहारिक नसतं, प्रॅक्टिकल नसतं. त्यामुळे ते रूल तसेच कंटिन्यू करण्यात आले. कारण ज्या काही स्कीम चालू असतात त्याला आपण आलापे सडन सेट ऑफ न्यू रूल्स आणलं की त्यांचं इम्प्लिमेंटेशन मध्ये प्रॉब्लेम होतो. त्यामुळे दोज रूल हॅव बीन कंटिन्यूड अँड rest of the Maharashtra, the corporation in the rest of the Maharashtra, where there were no rules, SRA rules, for those areas, new SRA rules have been implemented. सर एक प्रश्न विचारता सर. बोला. सर त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम असा आहे की UDCPR मध्ये सायकलची प्रोव्हिजन आपण काढून टाकली आहे पार्किंग रिक्वायरमेंट मधनं. पण SRA स्कीम ज्या पुणे पिंपरी चिंचवड मध्ये राबवण्यात येतात त्याच्यामध्ये सायकलची प्रोव्हिजन आहे. आता जर तशी जर झालं तर आपण सायकलची प्रोव्हिजन ह्या UDCPR चा रेफरन्स देऊन पुणे पिंपरी चिंचवडच्या SRA मध्ये सायकलची प्रोव्हिजन आपण काढून टाकू शकतो का? नाही काढू शकत. तुम्हाला त्याला मॉडिफिकेशन प्रस्ताव करावा लागेल. मॉडिफिकेशन झाल्यानंतर ते निघेल. ओके सर. आपण एक लक्षात घ्यायचं, आपण काढून टाकली म्हणजे
त्याचा विचार केला नाही असं नाही आहे. आपण काढून टाकली तर त्याला कॉम्पेन्सेटरी स्कूटर दिले आपण. म्हणजे कुठे ना कुठे असा विचार करून आपण त्याला कॉम्पेन्सेट केला आहे. ओके सर. ओके. आर्किटेक्ट यश, तुम्ही आताच बोलले असं ते म्हणतात. यू जस्ट सेड staircase mid landing is not included in P line. So what about the wall abutting the same mid landing? And what is the maximum width of mid landing that could be excluded from P line? That is given in regulation number 6.8. Please refer that regulation. It is 1.2. Okay. Engineer Sunil Dudagondi, chapter number 8.1.1. 7, Roman 7, other parking requirements. If our window sill height is 0.9 meter plinth height plus 0.9 window sill height is equal to 1.80 meters above ground level in side set back parking of two-wheeler is permissible as our two-wheeler does not obstruct any type of light and ventilation. प्रश्न मला समजला नाही, परंतु जनरल थेअरी सांगतो. इमारतीच्या एक मिनिट काय तिकडे अनम्यूट करा स्वतःला. नाही गेले वाटतं. प्रश्न चॅप्टर नंबर 8.1.1 रोमन 7. हा ठीक आहे. त्यांचा प्रश्न काही एक्झॅक्टली मला समजला नाही, परंतु इमारतीच्या बाजूला त्यांनी बरोबर विचारलेलं नाहीये. परंतु जनरल रूल आहे, इमारती बाजूला सभोवताल 3 मीटर पर्यंत कोणतेही पार्किंग अलाउड नाही. स्पेशल बिल्डिंग असेल तर 6 मीटर अराउंड बिल्डिंग पार्किंग अलाउड नाही. ठीक आहे बोलतो सर. आय थिंक आय एम बापरे खाली आणखीन 2 मेसेजेस आर देअर. रामकृष्ण बी, फॉर 6 मीटर रोड विड्थ at least premium FSI should be allowed because for 6 meter no development will occur. आता काय कुठे अलाउ केलेलं आहे ते अलाउ केलेलं आहे. नाउ वी हॅव टू गो बाय व्हॉट इज सँक्शन बाय द गव्हर्नमेंट. त्यामुळे असं करायला पाहिजे होतं, तसं करायला पाहिजे होतं. आता ती वेळ निघून गेलेली आहे. This is not the forum. Yeah, this is not the forum. Mr. Siddharam S. Kore, रेखांना करताना अम्युनिटी स्पेस किती एरियाला सोडावे लागेल? रेखांकन करताना नगरपालिका हद्दीत असेल तर 4,000 चौरस मीटरच्या वरती आपल्याला अम्युनिटी स्पेस सोडायची आहे. 5%. 10,000च्या वरती एरिया असेल तर 10% सोडायची आहे. अशा प्रकारची तरतूद आहे. रिजनल प्लॅन एरियामध्ये 4,000च्या वरती असेल तर 10% सोडायची आहे. Boite sahib, I am through with the questions in the chat. ओके सर. तर 27 मार्चला पहिला UDCPR अंडरस्टँडिंगचा आपला पहिला वेबिनार झाला होता. त्याचं कन्क्लुजन सेशन आता जवळपास संपत आलेलं आहे. मी विनंती करतो की आमचे नॅशनल सेक्रेटरी प्रदीप नागवेकर साहेबांना की त्यांनी कन्क्लुजन रिमार्क्स द्यावे प्लीज. नागवेकर साहेब प्लीज. Am I unmuted? Yeah. Yes, you are unmuted. Yes. I'm visible and audible, no? Yeah. Friends, thank you very much. At the outset, I am expressing my thanks to our state chairman Randir ji for inviting me for this forum. Absolutely, it is. I'm very much pleased. Really, it is a knowledge sharing, very informative, and I am very much thankful for Randir. You have taken the cognizance of the participants who were requested for their questions to be resolved through this meeting. You have taken lot much efforts, and due to paucity, which clarifications were not done in that 27th March meeting, those clarifications are well elaborated by Buskute sir. Buskute साहेब, तुम्हाला स्पेशल थँक्स या बाबतीत. आणि तुम्ही खरंच म्हणजे प्रत्येकाला असं एखाद्या ज्या ज्या शंका त्यांच्या मनात होत्या त्या पूर्णतः तुम्ही निरसन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझ्याही मनात बऱ्याच शंका होत्या, पण त्या तुमच्या ऑटोमॅटिकली इतर प्रश्नांमधून
त्याचं निरसन झालेलं आहे. तुम्ही आम्हाला वेळोवेळी तुमच्या मार्गदर्शनाची गरज लागणार आहे, तर त्यावेळेलाही तुम्ही असंच सहकार्य तुमच्याकडून अपेक्षित आहे आणि ते तुम्ही द्याल असं तुमच्या एकंदरीत आत्ताच्या सहभागावरून दिसून येते. असा पॉझिटिव्ह ऍटिट्यूड आम्हाला फार कमी लोकांकडून मिळतो आणि म्हणजे हे खरं एक आश्चर्य आहे आमच्यासाठी आणि त्यामुळे आय एम व्हेरी व्हेरी मच थँकफुल टू यू. दुसरं रणधीर, आज मी बघितलं इथे बरेचसे नॉन मेंबर्स जे BIचे मेंबर नाही आहेत असे बरेचसे इंडिव्हिज्युअल मेंबर आहेत आणि काही संस्था देखील आहेत. त्या सर्वांना या फ्लोअरवरून तुम्ही असं आव्हान करा का त्यांनी आपल्या BIचं मेंबरशिप घ्यावी. आमच्या BIच्या मेंबरशिपचे अनेक फायदे आहेत. ते रणधीरशी तुम्ही बोला. तुम्हाला अनेक टॅक्सेशनचे काही प्रॉब्लेम असतील, गव्हर्नमेंट लेवलला काही प्रॉब्लेम असतील, कॉर्पोरेशन लेवलला काही प्रॉब्लेम असतील, लोकल अथॉरिटीला काही प्रॉब्लेम्स असतील, ते सर्व तुम्ही आमच्या फोरमच्या थ्रू तुम्हाला त्याचं सोल्युशन मिळू शकेल. आमची नॅशनल लेवलला ही अपेक्स बॉडी आहे. शिखर संस्था तुम्ही जसं मराठीत म्हणता तशी ही बॉडी आहे आणि ह्या बॉडीच्या थ्रू तुम्हाला अनेक असे फायदे होण्याचे त्याचे आणि अनेक तुमच्या मनातील प्रश्नांचं निरसन होण्याचा हा एक चांगलं माध्यम आहे आणि त्यामुळे तुम्ही मी ॲज अ नॅशनल सेक्रेटरी तुम्हाला आव्हान करतो का तुम्ही आमच्या संस्थेचे सभासद व्हा, इतर लोकांनी व्हा आणि त्यासाठी रणधीर तू स्वतः प्रयत्न करशीलच. आणि वन्स अगेन आय एक्सप्रेस माय सिन्सिअर थँक्स. आणि घारगे साहेब, तुम्ही इथे जरा लक्ष द्या. तुमच्यासाठी खास प्रश्न, मुंबईचं वेगळेपण सर्वच जपण्याचा सगळे संस्था प्रयत्न करते, त्यांना मुंबईच्या लोकांचा काही सहभाग नसतो. कृपया लक्षात घ्या. ते आपोआप जपलं जाते. हीच तर खरी मुंबईची ओळख आहे. थँक्यू. आणि तुम्ही इथे आलात हे फार बरं झालंय. तुमचं मी अभिनंदन करतोय. तुम्हाला ग्रीन बिल्डिंग वर को चेअरमन म्हणून तुमच्या नेमणूक झालेली आहे. आत्ताच आमची सर्वांना पत्र गेलेली आहेत. त्याच्यात आपले महाराष्ट्रातले वेस्ट झोन मधले बरीच लोक आहेत. तुम्हाला ती सगळी पत्र आता मिळतील. तुम्ही समोर आहात म्हणून तुम्हाला सांगतो. इतर काही लोक दिसली नाहीत मला, नाहीतर त्यांनाही मी सांगितलेलं असतं. तर तुमचंही अभिनंदन. रणधीर, तुमचंही अभिनंदन. ऍज अ स्टेट चेअरमन तुम्ही फार छान ही मीटिंग आज बोलवली. लोकांच्या शंका सर्व निरसन झालंय. आणि बुसकुटे साहेब, नॅशनल लेवलला अर्थात हा विषय मी घेऊ शकत नाही, अदरवाईज यू प्लीज लेट मी नो हाऊ यू कुड हेल्पफुल टू अस फॉर एनी असिस्टंट ॲट नॅशनल लेवल. ते जर तुम्ही आम्हाला कळवलं तर आय मे ट्राय यू ॲट नॅशनल लेवल. रिअली आय अप्रिशिएट युअर पार्टिसिपेशन. थँक्यू सर. आणि थँक्यू रणधीर. थँक्यू. थँक्यू सर. बुकटे सरांना आपण महाराष्ट्र स्टेट लेवलच्या म्हणजे बिल्डर्स असोसिएशनच्या महाराष्ट्र स्टेट लेवलच्या UDCPR कमिटीचं चेअरमनशिप ऑनररी चेअरमनशिप ऑफर केली होती. परंतु सरांच्याकडे अजूनही गव्हर्नमेंटचं भरपूर काम आहे की ते आणि इंटरेस्टेड आहेत, नॉलेज आहे आणि म्हणजे ते आवड आहे. त्याच्यामुळे सरांना तेवढा वेळ नाही की ते आपले ऍज अ UDCPR कमिटी चेअरमन म्हणून ते ऑनररी देतील. तर त्यांना आम्ही अशी रिक्वेस्ट करतोय की ऑनररी कन्सल्टंट ऑफ UDCPR कमिटी महाराष्ट्र स्टेट लेवलचे हे तरी तुम्ही आम्ही ऑफर केलेलं नाकारू नये सर. विचार करेल. मी तुम्हाला ऑफिशियली सर्व देईलच आपल्याला. मी आता एक वाघ साहेब आहेत का पाच चेअरमन? भरत साहेब, एक मिनिट. भरत साहेब आहेत. भरत साहेब स्वतः अडमिट करू शकता? नाही, लिस्ट मध्ये पण नाही येत. ओके. रणधीर, मला एक सूचना करायची आहे बिफोर कन्क्लुडिंग वगैरे. आपल्याकडे काय आपले 5 प्रेसिडेंट देवकर साहेब आहेत, नंतर काही बाहेरचे लोक आहेत, सच्चिदानंद रेड्डी वगैरे, त्यांचं जरा. मी आता काय करतो सर, मी आता सरांना आहे ना, सरांचा वेळ घेणार नाही बुकटे सरांचा. त्याच्यानंतर ओपन डिस्कशन होईल आणि जे आपले कमिटी मेंबर्स आहेत त्यांचं कॉंग्रॅच्युलेशन होईल आणि नंतर आता वोट ऑफ थँक्स करून सरांना लेफ्ट झाले तरी चालतील. थँक्यू. आणि नंतर मग आपण कन्व्हर्सेशन करूयात. थँक्यू पुन्हा एकदा. आम्ही ऑफिशियली ऑफर देऊया सर. थँक्यू. गाडगे साहेबांना काही बोलायचं होतं.
हो, आता ओपन कन्व्हर्सेशन, ओपन डिस्कशन साठी सर्वांना अनम्यूट करा मोदीजी, आणि परत जे हे चर्चा करूया सगळे. घारगे साहेबांनी हात वरती केला होता. मी भोगते साहेब असताना एक गोष्ट आठवणीनं सगळ्यांसाठी सांगणार होतो. नागवेकर साहेब म्हणाले राष्ट्रीय पातळीवर टाउन प्लॅनिंग बद्दल आपण काय इम्प्रूव्ह करू शकतो. तर एक जुना किस्सा आहे. मध्य प्रदेशचे डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंग पाचगणीला आले होते आमच्या इन्स्टिट्यूटला भेट द्यायला. तर त्यांना मी असं विचारलं की तुमच्याकडे टाउन प्लॅनिंग कसं आहे, महाराष्ट्रापेक्षा काय वेगळं आहे. त्यांनी खूप छान सांगितलं, आमच्याकडे कसं आलंय टाउन प्लॅनिंग, आम्ही फक्त महाराष्ट्राचं टाउन प्लॅनिंग फॉलो करतो. भारतामध्ये महाराष्ट्रातले जे अधिकारी टाउन प्लॅनिंगचे जे नियम खूप जेवढे चांगले केलेले आहेत तेवढे इतर सगळ्या ठिकाणी नाही आहेत. दिल्लीचं जर प्राधिकरण सोडलं तर बाकीच्या राज्यांमध्ये चांगली परिस्थिती नाहीये. मला अप्रिसिएशन साठी सांगायचं होतं म्हणून ते हात वर केला होता. आणि नागवेकर साहेब थँक्यू. हा विषय रिलेटेड असेल, बिल्डिंग रिलेटेड असेल, पण याच्यासाठी खूप चांगली नियमावली होती जेणेकरून सुसूत्रीकरण होऊ शकेल. हा विषय निश्चितपणे आपण गाडगे साहेब नमस्कार. तुम्ही महाराष्ट्राच्या UDCPR बद्दल फार चांगलं बाहेरच्या व्यक्तींनी मत व्यक्त केलेलं सांगितलं, आणि महाराष्ट्राची ही फार अभिमानास्पद गोष्ट आहे असं मला वाटतं. सर्वांनी आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे. नंबर 1 सर्वात पहिले आपले मधुजींचा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा करून द्या सगळ्यांनी. वाढदिवस नाही, वाढदिवस नाही, 35 वर्ष झाली BIची सेवा करतायत ते. आता कुठे BI मध्ये ते आता कुठे तारुण्यात प्रवेश केला. 35 वर्षांनी एनर्जेटिक. नागवेकर साहेब वा 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 वा, छान छान. मग त्यांना जाऊ दे, आता रिटायरमेंट द्या त्यांना. आता रिटायरमेंट नाही, तरुण झाले आता ते. रिटायरमेंट कशी देता? त्यांना आता 35 वर्षाची झाली म्हणतो आणि तुम्ही रिटायरमेंट मागताय. त्यांना ते इतके जणांना त्रास देतात सगळं, ते काय जाऊ द्या, त्रास देतात. नागवेकर साहेब पण त्रास देतात सगळ्यांना. नाही ते स्वप्नीलला बारीक करू आता आपण. स्वप्नीलला येऊ द्या. नाही, नागवेकर साहेब पण सगळ्यांना त्रास देतात. स्वप्नीलला बारीक करू आपण. नागवेकर साहेबांबद्दल अशी कंप्लेंट येऊ शकत असा नागवेकर साहेबांना भरपूर विश्वास आहे. मधुजी. हॅलो बोटे साहेब, तुमचं खूप खूप अभिनंदन. खूप सुंदर प्रोग्राम घडून आणला आपण. नाही, एक खंत एवढी आहे की लोक याचा फायदा घेत नाहीत, नसतं फक्त मिटिंगांमध्ये ओरडतात. या इतक्या चांगल्या याचा फायदा घेत नाहीत लोक, येत नाहीत त्या प्रमाणामध्ये. हा फक्त केव्हा तरी काहीतरी मीटिंग मध्ये काहीतरी मारामार मारायचं आणि हे करायचं. अहो, इतक्या मोठ्या माणसाला आपण इतक्या छान प्रोग्रामला बोलवतो आणि उपस्थिती काय असते. माझं अनुमोदन आहे, कारण फार चांगला प्रोग्राम झाला. भोयटे साहेब आणि भरत वाघ साहेब यांचं फार फार आणि खास अभिनंदन. कारण भोटे साहेबांनी साहेब काय बोलू, दोघांचं अभिनंदन. कारण या प्रकारचे प्रश्न आपण घेऊ शकत नाही, पण ते या फोरमवर आपण सगळ्यांनी ओपनपणे डिस्कस केले आणि भोयटे साहेब आणि भरत वाघ साहेब यांनी या प्रकरणाला वाचा फोडली. गाडगे साहेब पण आहेत, त्यांनी पण या प्रकरणामध्ये लक्ष घातलं. धन्यवाद त्याबद्दल, सर्वांचे धन्यवाद. मला असं वाटतं की ऐन वेळेला मीटिंग ID बदलली. हो, टाकलं होतं त्यांनी, टाकलं होतं लगेच. नाही, पण ते 5 ला कोण बघत बसणार हो. 80 लोक 150 लोक झाले असते. करेक्ट, बरोबर आहे ना. हा, राईट. मी केले. गाडगे साहेब बोला, तुम्ही हात बोला बोला. कोण कोण जॉईन झालं नसतं. गाडगे साहेबांना काहीतरी बोलायचंय. 350 रुपयांना येतोय का आवाज माझा? बोला तुम्ही बोला. काय नाही, मी याच्यासाठी बोलतोय की आपण फारच चांगला कार्यक्रम घेतला. मी ऍक्च्युली आपल्याशी कोण अशी फॅमिलियर नाही, पण मी आपलं आभार मानतो की आपण खरोखर असे कार्यक्रम करत जावा.
आणि पीसीएमसी हॅलो हा बोला चव्हाण साहेब बोला. पीसीएमसी मधून जर काही माझी गरज पडली तर मला फोन करा किंवा मेसेज करा. अच्छा अजित चव्हाण सर बोलताय ना? साहेब तुम्ही मेंबर हो, आहात हो. का आमच्या बीआयचे? नाही सदस्य नाही सर मी. वारा साहेब मग तुम्ही व्हा. हा तुमची मग मला संस्था कुठली काहीतरी असेल लिंक त्यांना वगैरे करा. द्या ना, मी होतो सदस्य. अरे वा. तुम्ही आमच्या पुणे बीआय सेंटरचे मेंबर व्हा. हो, पुणे हो. बीआय सेंटरला कॉन्टॅक्ट करा. मी संजय आपटे, माजी सेक्रेटरी पुणे बीआय आहे. मला तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्ही पुणे बीआयचा मेंबर व्हा. आपलं स्वागत आहे त्याच्यामध्ये. हो हो सर, नक्की. बीआयच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये पण तुम्ही ऍक्टिव्ह राहा. हो हो नक्की आम्हाला माणसं पाहिजेत. हो येतो सर. ऍक्टिव्ह साताऱ्याची बरीच ऍक्टिव्ह माणसं आहेत, ती इनऍक्टिव्ह झाली, तर आम्हाला त्यांना पण ऍक्टिव्ह करायचं. एकदम बरोबर बोलले तुम्ही. सातारावाले सुरेख होता. पण नागवेकर साहेबांनी सांगितलेली सूचना साहेब आणि रणधीर कोयटे साहेब या कार्यक्रमाच्या निमित्ताने नॉन बीआय मेंबर खूप सारे जॉईन झालेले होते. हो 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 हो. पीसीएमसी जर असेल तर संजय आपटे साहेब तुमची माफी मागून मी असं म्हणतो की पीसीएमसीचं म्हणजे पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे नाही का. मला वाटलं पिंपरी चिंचवड म्युन्सिपल कॉर्पोरेशनची वेगळी शाखा जर काढू शकतो तर आणखी जास्त चांगलं होईल. आपण नक्की प्रयत्न करू सर. आपण नक्की प्रयत्न करू त्याच्याकरता. आमचे बरेचसे मेंबर त्या भागातले आहेत आणि आपण नक्की त्याकरता प्रयत्न करू. आपल्या शुभेच्छा आणि सहकार्य त्याकरता अपेक्षित आहे. निश्चितपणे राहील. आता मी एक थोडस मी बोलतो. हा बोला बोला. महत्वाचा मुद्दा काय माहितीये का की लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असला की जवळपास 80च्या वर लोक इथे इन्व्हॉल्व आहेत. म्हणजे आपण लोकांचे प्रश्न घेऊन ज्या त्यावेळी समोर जाऊ त्या त्यावेळी संख्या जास्त आहे. इथून पुढे नंबर हा गेम आहे हे लक्षात ठेवा. नंबर आपला जोवर वाढत नाही तोवर सरकार दरबारी आपलं म्हणणं ऐकलं जाण्याची जी ग्रॅव्हिटी आहे ती वाढणार नाहीये. आणि आजच्या मीटिंग मधला हा सगळं आहे की आपण याच्यासाठी याचा उपयोग कसा करून घेता येतोय. मी कन्क्लूड करतो की मधुजींचं खूप खूप अभिनंदन. 35 वर्ष एखाद्या संस्थेशी निगडीत राहणं आणि 3 वर्षात विवाह मोडतात. तर हे 35 वर्षाचं एखाद्या संस्थेशी सगळ्यांना सांभाळून घेऊन राहणं हे मधुजींचं मोठं कौशल्य आहे. भरत वाघ तुम्ही मागच्या वर्षामध्ये खूप चांगले ऍक्टिव्हिटीज मधून 30 धुरा रणजित कोयटे पुढे नेत आहेत. तर आपल्या असाच सगळ्यांचा सहभाग असावा ही विनंती आहे. नागवेकर साहेब आपलं मार्गदर्शन आम्हाला काय करत राहावं. मधुजीला सासर चांगलं मिळालंय. नागवेकर साहेब मुंबईकर टोमणा मारला. नाही त्याला सासर चांगलं मिळालं ना, त्याला सांभाळलं चांगलं जाते असं सासर. ते सांगितलं त्याला म्हणतात मुंबईकर टोमणा मारला. नाही हो मुंबईची माणसं एवढी चांगली आहे. मधुला एवढं हे माहितीये, मधू ना एवढा रुळला आहे. आम्ही बऱ्याच वेळा मधुला सांगतो हो का यापुढे सेंटरचं मुंबई सेंटरचं चेअरमन मधुलाच देऊ आपण. नको ऑलरेडी भरपूर सहन करतात ते सगळं संजयजी एम्प्लॉई म्हणून राहिलाच नाहीये तो एवढा. संजयजी टोमणा मारायचा फक्त हक्क पुणेकरांना नाही आहे. मुंबईकरांना पण आहे, मी मान्य करतो. संजयजी तुम्ही आता जो विषय काढला ना, पण आता ऍक्च्युली मी सांगतो पुणा सेंटरने आतापर्यंत या बाबतीत फार इनॅक्टिव्ह राहिलेलं आहे. तुम्ही जर आजूबाजूचं नाही, मी काय सांगतो माहितीये, एरिया भरपूर वाढलेला आहे, महानगर वाढले, पिंपरी चिंचवड सेपरेट झाली आहे. तर अशा तुम्ही आजूबाजूला सेंटर उघडण्यासाठी खरंच प्रयत्न करायला पाहिजेत तुम्ही. नक्की करू सर. भरपूर बिल्डर आहेत, भरपूर कॉन्ट्रॅक्टर आहेत. नक्की करू. आपल्याला फक्त सेंटर उघडायला 20-20 मेंबर लागतात. बघा ना जरा, काय जास्त नाही लागत आपल्याला. फक्त नक्की करू सर, नक्की करू. आपल्या मार्गदर्शनाची आणि आपल्या आदेशाची वाट आहे. तुम्ही आम्हाला केव्हाही बोलवा, आम्ही या कोरोनाच्या ह्याच्यात पण येऊ. सगळी रिस्क घ्या. तुम्हाला याची कार्यवाही झालेली या वर्षाअखेर नक्की दिसेल याची मी ग्वाही देतो. धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद.
तुमचा वा, वा, ऍड्रेस वा. देऊन ठेवा, जिथे सापडाल. नाही केली तर येतो आम्ही तुमच्या त्या ऍड्रेसवर. बरं अरे साहेब, सर मी काय अरे काय म्हणतो? बोलताय काय बोलताय नाही, सगळ्यांची माफी मागून मी पण हाच प्रश्न हा मुंबई सेंट्रलला विचारू शकतो, असं माझं मत आहे वैयक्तिक. मी मुंबई सांगेन ना, सेंट्रलची मुंबई प्रमाणाने वाढत नाही ना साहेब, मुंबई पेट्रोल सेंटरने नंबर वाढत नाही. मुंबई सेंटरने उत्तर दिलंय आणि मुंबई सेंटरने टार्गेट ठेवले. जे माझ्या जवळ येत नाही, मुंबई सेंटरच्या जवळ आले का मग आम्ही पुढे पडू. इतर सेंटर आमच्या जवळ म्हणजे आले. आमचं म्हणणं असं आहे की पूर्ण महाराष्ट्राची एकीकडे पाहिजे आणि मुंबईची स्ट्रेंथ एकीकडे पाहिजे. करेक्ट, अगदी बरोबर. तशी बरोबर आहे का ना नाही? आता. अगदी बरोबर. नाही ना, तशीच नाही आहे. ना, नाही आता तशीच आहे. आणि पण तरी पण आम्ही इयरली नाही आता साहेब, पेट्रोल नंबर हवेत, इयरली नको. नाही ना, आमच्या इथे काय झालं माहिती, खरंय, आमच्याकडे खरंय. इयरली नाहीच आहेत. आमच्याकडे इयरली फार कमी आहेत. आमचे जे आहेत ना, हे 750 ते पॅटर्न आहेत. पण आमच्याकडे प्रॉब्लेम काय झालाय, आमच्याकडे नवीन कॉन्ट्रॅक्टर किंवा नवीन बिल्डर नाही, ही जनरेशन टू जनरेशन झाली आहे. त्यामुळे त्या कंपन्या, त्यांना आम्ही सांगितलं, अरे हो, अरे हम ऑलरेडी मेंबर आहे, असं सगळं चाललंय. पण आता आम्ही युवा एक स्ट्रेंथ का वेगळी करायचा विचार चाललाय. आपण ते युथ विंग मध्ये मागे होत थोडस. नाही, आम्ही ते चालवलं आहे. आता किती सक्सेसफुल होते ते बघू. आपल्या इथे खरं म्हणजे तुम्ही नाही, युथचा- आम्ही पण मागे होत, सगळेच सेंटर मागे आहेत त्या बाबतीत. नाही, हा, सगळेच मागे आहोत. आपण खरं आणायला पाहिजे. आणि मुख्य म्हणजे इथे मुंबई सेंटरचे चेअरमन आहेत, ते काहीच नाही बोलत. तुम्ही मला बोलायला लावता. या देशाचा विचार करा. तुम्ही नागवेकर देशात साहेब, हॅलो, नागवेकर साहेब, चेन्नईचे मेंबर किती आहेत चेन्नईचे? 1300 नुसतं चेन्नईचे आहेत. 1336 का किती. हो, म्हणजे आता आपल्याला एका सेंटरचे आहेत. हॅलो, जर का हॅलो, बोला ना बोटे साहेब, बोला. एक 2 मिनिटं आपण फक्त ऑफिशियली हे करू, प्रोग्राम संपवू आणि नंतर ओपन कॉन्व्हर्सेशन चालूच राहतील. आज ते ऑफिशियल हे राहून जाईल, ते प्रोटोकॉल होऊन जाईल. तर आजच्या या अंडरस्टँडिंग UDCPR क्वेश्चन अँड आन्सर या वेबिनार साठी खास वेळ काढून आपले पास्ट प्रेसिडेंट देवकर साहेब, आत्ताचे नॅशनल सेक्रेटरी नागावेकर साहेब, ज्ञान मदानी साहेब आणि सर्व व्हाईस प्रेसिडेंट होते सर्व, आणि माझे चेअरमन भरत वाघ साहेब, सर्व सिनियर ज्यांचं नावं राहून गेले त्यांची क्षमा, ते सर्व उपस्थित राहिलात. आणि एक फक्त वेबिनार न राहता पाठीमागच्याच वेबिनार राहिला आणि त्याचं कन्क्लुजन राहिलं होतं, तसं एक परिपूर्ण आपण एक विषय थोडासा बाजूला केलेला आहे. तर या सर्व वेबिनारसाठी उपस्थित राहिलेल्या सर्वांचं मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. याबरोबर आज नॅशनल लेवलवरच्या ज्या कमिटी आहे की त्याच्यात मला फक्त 2-3 पत्र बघा. इमेज बिल्डिंग साठी राजीव कृष्णांसाठी आमचे डॉक्टर आनंद गुप्ता सर यांची निवड झालेली आहे. या दोघांच्या निवडीबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. आज मधुजी बिल्डर्स आश्रम मध्ये 35 वर्ष त्यांनी सेवेची पूर्ण केलेले आहेत. त्यांचंही अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो आणि आता ओपन डिस्कशन. आपल्याला बरोबर होते. सॉरी का मधुजी, तुम्ही तुमचं वय तर 40च सांगतात आम्हाला. वय किती तुमचं खरं मग? सर्वात महत्वाचं म्हणजे थँकलेस जॉब असतो आणि इतकं प्रामाणिकपणे इतकं मनापासून माझ्या प्रेम करतो. जे मोहिंदर रिजवानी सर आहेत त्यांचं मी स्पेशली थँक्यू म्हणतो की त्यांनी खूप टेक्निकली सपोर्ट केला मला. अभिनंदन, त्यांचे खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे. नाही, आणि दुसरं मी एक सांगतो आता, म्हणजे रणधीर साहेबांनी जरा काही गोष्टी सांगितलेल्या नाहीत. गार्गे साहेब, तुम्ही को चेअरमन आहेत ग्रीन बिल्डिंगचे. आनंद गुप्ता रेरा कमिटीचे वेस्ट झोनचे चेअरमन आहेत. आरबी कृष्णानी इमेज बिल्डिंगचे चेअरमन आहेत. हे आपले प्रतापराव बिल्डिंग डेव्हलपमेंट म्हणजे मेंबरशिप डेव्हलपमेंट कमिटीचे इथे आपल्या झोनचे चेअरमन आहेत. नंतर महेश मुद्दा आहेत, ते कॉर्पोरेट अफेअर्स म्हणून आहेत ना, कॉर्पोरेट अफेअर्सचे त्यांना चेअरमनशिप दिलेली आहे. नीरव परमारांकडे इंडियन कन्स्ट्रक्शन जर्नल दिलेले आहे. आपले तारो मंगनानी ग्रीव्हन्स कमिटीचे चेअरमन झालेले आहेत. नंतर सुनील मुंदडांकडे आपण टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन असं त्याची को चेअरमनशिप दिली आहे. त्यात अनिरुद्ध नाखवा आहेत. नंतर असे आपले महाराष्ट्रातले रणधीर साहेबांनी
आणि व्हाईस प्रेसिडेंट नीरव परमार यांनी जी लोक सजेस्ट केली होती त्या सर्वांना मी म्हणजे नॅशनल लेवलला आम्ही अकोमोडेट केलेलं आहे, कोणालाही बाजूला केलेलं नाही आणि जिथे जिथे सांगितलं तिथेच केलेलं आहे. त्यामुळे सगळ्यांना अभिनंदन आणि अभिनंदन. नाही आणि नुसतं हे प्रत्येकाला जेव्हा तुमचा एक नेमणुकीचं पत्र येईल त्यात आम्ही मेन्शन केलेलं आहे का तुम्हाला प्रत्येक महिन्याला रिपोर्ट करायचे, तुम्ही काय काय ऍक्टिव्हिटीज करताय किंवा तुम्ही कसं आम्हाला योगदान देताय. त्यामुळे त्या तुमची कपॅसिटी बघून तुम्हाला प्रत्येक ठिकाणी निवडलं गेलेलं आहे आणि तिथेहून तुमचं सहकार्य आम्हाला हवंय. याची कृपया नोंद घ्या. आणि मी पर्टिक्युलरली महाराष्ट्राचे जे कोणी आता हे मेंबर्स निवडून दिलेत त्यांचा सहभाग जरा नॅशनल लेवलला राहू द्या. प्रत्येक ठिकाणी तुम्ही हजेरी दाखवा, काही बोलण्याचा प्रयत्न करा, काही म्हणजे विषयाशी संबंधित तर ते बोलण्याचा प्रयत्न करा आणि जरा लाईमलाईट मध्ये राहा. लोकांना तुम्ही नॅशनल लेवलवर तुमची ओळख तुमच्या कार्यातून होऊ द्या अशी माझी नम्र विनंती आहे. आणि पुनश्च एकदा सर्वांचं अभिनंदन आणि थँक्यू व्हेरी मच रणधीर सर. थँक्यू सर. थँक्यू लवकरात भेटूया. मधुजी, तुमच्या या 35 वर्षाच्या अविरत सेवेबद्दल सगळ्यात महत्त्व तुमचे मनपूर्वक अभिनंदन आणि आभार पण. धन्यवाद. आणि सर्वांना 29 तारखेला होणाऱ्या स्टेट लेवल महाराष्ट्र मीटिंग साठीच आमंत्रण, निमंत्रण, इन्व्हिटेशन. येस. तिथे सर्वांनी बंद करतोय मी. निमंत्रण मध्ये फरक काय रणधीरजी? सर्व ज्याला पाहिजे ते घ्यायचं. फरक काय आहे? ज्याला पाहिजे ते निमिंग घेण्यासाठी 3 शब्द वापरले: आमंत्रण, निमंत्रण, इन्व्हिटेशन. काही द्या. नाही, आमंत्रण म्हणजे काय असतं ते सांगतो आणि निमंत्रण म्हणजे काय असतं ते सांगतो. ऐका, तुम्ही बोलू नका. बोला. निमंत्रण म्हणजे तीर्थप्रसाद घ्यायचा आणि घराकडे जायचं. आमंत्रण म्हणजे जेवणाचं हित असतं. आमंत्रण घ्या. तुमची व्हर्च्युअल मीटिंग असल्यामुळे हे निमंत्रण आहे, आमंत्रण नाही. आणि याच्या पुढचा कार्यक्रम सातारला गाडगे साहेबांकडे आहे, त्याचं निमंत्रण आहे. आमंत्रण नाही. मी सदाशिव पेठी, पुणे आहे. बाय, टेक केअर. ओके, चला बाय. थँक्यू. सगळ्यांना पाहून छान वाटलं. रवींद्रजी, महेश गरवालियाजी, संजयजी, शरद खराडे साहेब, मस्त छान सगळ्यांनी व्हिडिओ छान झाला कार्यक्रम. मस्त झाला. छान सुंदर. अभिनंदन सगळं. थँक्यू. बंद करतोय. 29 ला